हरे कृष्णा। हरे कृष्णा. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आजच्या आपल्या 11व्या दिवशी पाठ्यक्रमाच्या आपण 11व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. त्याआधी आपण गुरुवंदना आणि प्रार्थना घेऊया आणि आजच्या अभ्यासाला आपण सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांच श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सगणललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. श्री चैतन्य महाप्रभु की जय हो. श्री श्री राधा गोविंद की जय हो. श्रील प्रभुपाद की जय हो. गुरु महाराज की जय हो. हरे कृष्ण सर्वांना. सादर प्रणाम सर्वांचा आपल्या इस्कॉन बेंगलोरच्या वतीने. मी आज आपल्या 11व्या अभ्यासक्रमाचा आपला जो दिवस आहे तर त्या दिवशी 11व्या अध्यायासाठी सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते. आता आपण 11व्या अध्यायाचा अभ्यास सुरू करूया. आजचा अध्याय खूप छान आहे हा. म्हणजे कशा पद्धतीनं भगवान यांनी त्यांचं विश्वरूप जे आहे ते प्रकट केले ना, तर ते आपण अभ्यासणार आहोत. आणि आपण ते कशा पद्धतीने प्रकट केलं होतं अर्जुनासमोर ते पण समजून घेणार आहोत आणि त्याची आवश्यकता का होती तर हे सगळं आपण समजून घेणार आहोत. मग आता त्याद्वारे म्हणजे हे जे विश्वरूप दर्शन आहे म्हणजे भगवान यांचं विश्वरूप तर ते जे आहे तर ते प्रकट करून भगवान जे आहे तर म्हणजे त्याचं दर्शन घेऊन म्हणजे अर्जुनाने का सांगितलं हे प्रकट करायला आणि त्याद्वारे कशा पद्धतीनं भगवान यांच्याशी आपला संबंध प्रस्थापित करून त्यांच्या कृपेस प्राप्त व्हायचं तर हे सगळं आपण समजून घेणार आहोत. मग आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा आपण श्री श्री राधा गोविंद यांच्या चरणी साष्टांग नमन करूया. त्यांच्या आनंदासाठी आपण ही सगळी सेवा करत असतो. त्यांना त्यांना आनंद देण्यासाठी आपण त्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करूया. हरे कृष्ण. हा, श्री श्री राधा गोविंद जे आहेत
तर त्यांची कृपा आपल्यावर होण्यासाठी आपल्या जीवनामध्ये कोण पाहिजे? प्रमाणित आध्यात्मिक गुरु. इस्कॉनच्या माध्यमातून आपल्याला असे गुरु महाराज सर्वांना लाभतायत किंवा लाभतील भविष्यात, आणि या सगळ्यांचं श्रेय कोणाला आहे? तर आपले प्रमुख संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद, त्यांच्या चरणी आपण साष्टांग नमन करूया. आपले प्रमुख शिक्षा गुरु संस्थापक आचार्यांचे आपण आशीर्वाद घेऊ आणि आपल्या पुढच्या अभ्यासाला सुरुवात करू. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हा, माताजी. हरे कृष्णा. अर्जुन उवाच मद अनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंहितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम. हरे कृष्णा. हरे कृष्ण. अर्जुन म्हणाला, या परमगुह्य आध्यात्मिक विषयाबद्दल तुम्ही कृपावंत होऊन जे उपदेश दिले आहेत ते ऐकून माझा मोह नष्ट झाला आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता इथे आपण समजून घेणार आहोत की अर्जुन जे आहेत त्यांना आतापर्यंत भगवान जे आहेत तर त्यांनी जे भक्ती योगाचं सगळं ज्ञान दिलंय बरं का. आता त्या भक्ती योगाचं जे सगळं ज्ञान म्हणजे भगवान देतच आहेत वेगवेगळ्या पद्धतीने. आता भगवान जे आहेत तर सगळ्या कारणांचे कारण आहेत ते, आणि सगळे म्हणजे महाविष्णूंपासून अनंत ब्रह्मांडाचं उगम असण्याचं कारण कोण आहे? श्रीकृष्ण आहेत. म्हणजे श्रीकृष्ण म्हणजे कोणी अवतार नाही आहेत, ह्या सगळे जे अवतार आहेत म्हणजे विष्णू किंवा सगळे, तर ह्या सगळ्या अवतारांचं उगमस्थान म्हणजे श्रीकृष्ण आहेत. आता म्हणून अर्जुन काय म्हणतो की त्यानं हे सगळं जाणलंय, आणि म्हणून तो काय म्हणतो, माझा मोह सगळा नष्ट झालाय. म्हणजे याचा अर्थ काय, की अर्जुन श्रीकृष्णाने एक साधारण मनुष्य नाही समजत आहे असा, म्हणजे आपला मित्र असा, तर सर्व कारणांचे अधिकरण पुरुषोत्तम भगवान आहेत हे त्यानं जाणलंय. अर्जुन आता अत्यंत म्हणजे श्रीकृष्ण म्हणजे आनंदी आहे की श्रीकृष्णांसारखा महान मित्र आपल्याला मिळालाय, आणि तो विचार करतोय की आता श्रीकृष्णांना आपण स्वीकारले, गुरु शिष्य परंपरा स्थापित झाली, अधिकरण म्हणून स्वीकारले. मग आता इतर सगळे जे लोक आहेत आपल्यासारखे सामान्य येणाऱ्या पुढच्या काळामध्ये, तर ते स्वीकार करतीलच असं नाही, आणि म्हणून सगळ्यांना श्रीकृष्णांचं दिव्य स्वरूप म्हणजे जे आहे तर ते सगळ्यांसमोर प्रस्थापित करण्यासाठी ते आता अर्जुन जे आहेत तर ते श्रीकृष्णांना विश्वरूप प्रकट करायची विनंती करतायत पहा. आणि म्हणजे पहा, वास्तविकपणे म्हणजे आपण जेव्हा विश्वरूप पाहू तेव्हा आपल्याला भीतीच वाटेल, अर्जुनासारखे म्हणजे आपल्याला म्हणजे भयभीत व्हायला होईल. म्हणजे श्रीकृष्ण इतके दयाळू आहेत की विश्वरूप प्रकट केल्यावर ते पुन्हा आपलं मूळ रूप प्रकट करतात, आणि श्रीकृष्ण केवळ आपल्या हितार्थ बोलतात हे अर्जुनाने स्वीकारले, आपल्या हितार्थ सगळे उपदेश करतात हे स्वीकारले, आणि आता स्वतःच्या संदर्भात जे काही घडत आलंय म्हणजे तर ते सगळं कृष्णांच्या कृपेमुळे आहे हे त्यांनी मान्य केलंय. आणि म्हणून श्रीकृष्ण सगळ्या कारणांचे कारण असून प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपाने स्थित आहेत. मग आता अर्जुनाच्या मनात ह्याच्याबद्दल एकदम पक्का म्हणतो ना आपण दृढ विश्वास निर्माण झालाय पहा. मग आता म्हणून हे सगळं जे आहे तर त्याबद्दल अर्जुन काय म्हणतात की परमगुह्य म्हणजे असं सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक ज्ञान तुम्ही मला दिलं, कृपा माझ्यावर तुम्ही केली उपदेश करून, तर त्यामुळे माझा मोह नष्ट झालाय म्हणजे स्वीकारले अर्जुनाने त्यांना. मग आता आपण पुढे जाऊ. आता पुढे काय म्हणतात अर्जुन ते आपण समजून घेऊ. हा, मग त्याची पुढच्या स्लाइडवर. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हरे कृष्ण. 11.2 मध्ये भगवंत असं सांगतात, हे कमल नयना जीवा 11.2 हे कमल नयना जीवात्म्याच्या उत्पत्ती आणि लयाबद्दल मी तुमच्याकडून सविस्तरपणे ऐकले आहे, आणि मला तुमच्या अगाध व्ययी महात्म्याची अनुभूती झाली आहे. 11.3 हे पुरुषोत्तम, हे परमेश्वर, तुम्ही सर्व वर्णन केल्याप्रमाणे तुमचे मूळ स्वरूप मी जरी माझ्या समोर पाहत असलो तरी या प्राकृत सृष्टीत तुम्ही कसे प्रविष्ट झाले आहात हे मी पाहू इच्छितो. 11.4 हे प्रभू, मी तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वर, तुम्ही कृपया ते आपले अमर्याद विश्वरूप मला दाखवा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता इथे समजून घेऊया ते काय म्हणतात अर्जुन, हे कमल नयन म्हणजे काय, की श्रीकृष्णांना अत्यंत आनंदाने कमल नयन म्हणजे कमळासारखे सुंदर असे म्हणजे नेत्र आहेत असे. आता हे सगळं म्हणजे का म्हणतात तर अर्जुनाने जाणलंय
की भगवान जे आहेत तर ते सगळ्या उत्पत्तीचं आणि प्रलयाचं कारण म्हणजे भगवान आहेत. आणि असं जरी असलं तरी भगवान सगळ्यांपासून अलिप्त राहतात आपल्या आध्यात्मिक जगतामध्ये. ते त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे आणि ते सर्वव्यापी आहेत, पण तरीही व्यक्तिशः त्यांचं स्वतंत्र जे अस्तित्व आहे ते त्यांच्या आध्यात्मिक जगतामध्ये आहे. म्हणजे आपल्या भौतिक शक्तींचा विस्तार करून ते अशा पद्धतीने सर्व गोष्टींचं नियंत्रण करतात. मग हे सगळं श्रीकृष्णांचं अचिंत्य योगैश्वर्य जे आहे, तर हे सगळं अर्जुनानं आता समजलंय असं त्यांनी मान्य केलंय. मग आता तिसऱ्या श्लोकात ते काय म्हणतात, की श्रीकृष्ण जे आहेत, तर त्यांनी आपल्या विभूतींद्वारे ह्या सगळ्या जगामध्ये म्हणजे जे भौतिक जगामध्ये कसे ते भगवान जे आहेत ते प्रकट होतात, हे सगळं आणि कशा पद्धतीनं ते भौतिक जग निर्माण करून कार्यरत केलं जातं. तर हे सगळं जे आहे, तर हे अर्जुनाने अभ्यासलंय. मग आता अर्जुनाविषयी सांगायचं झालं तर आपण समजून घेऊया, की श्रीकृष्णांच्यावर त्यांना दृढ विश्वास आहे त्यांच्या प्रत्येक वचनावर. मग आता भावी काळ जो आहे, तर म्हणजे आपला जो द्वापार युगानंतरचा जो काळ होता आणि कलियुगाचा, तर तेव्हा आपल्यासारख्या सामान्य लोकांना म्हणजे श्रीकृष्ण हे फक्त साधारण मनुष्य आहेत असं वाटतील. त्या लोकांच्या मनात विश्वास निर्माण व्हावा, की अर्जुन जे आहेत, तर ते त्यासाठी श्रीकृष्णांची विराट रूप पाहण्याची इच्छा करतात. म्हणजे काय, की भौतिक सृष्टीमध्ये जे श्रीकृष्ण आहेत, तर ह्या सृष्टीपासून ते अलिप्त राहतात. पण सृष्टीमध्ये कसे कार्य करतात हे जाणून घ्यायसाठी त्याला विराट रूप म्हणजे जे आहे, तर ते श्रीकृष्णांनी दाखवावं आपल्या सर्वांसाठी. म्हणजे हे त्याची इच्छा आहे. म्हणजे काय, की श्रीकृष्ण जे आहेत, तर त्यांना तो पुरुषोत्तम म्हणजे पुरुषामध्ये उत्तम असे सर्वोच्च अधिकारी समजतो. मग आता भगवान जे आहेत, तर ते पुरुषोत्तम आहेत. मग अर्जुनाच्या बद्दल सगळं जाणतात, ते अंतर्यामी आहेत आणि अर्जुनाची इच्छा पण जाणतात आणि अर्जुनाला त्यांचं विश्वरूप का पाहायचंय हे पण जाणतात. म्हणजे अर्जुनाला काही भक्त म्हणून विश्वरूप पाहायची इच्छा नाही. तो श्रीकृष्णांना जे समोर त्याच्या रूप आहे श्रीकृष्णांचं, त्या रूपामध्ये पाहण्यातच समाधानी आहे. कारण ते त्यांचं भगवान असं खूप सुंदर रूप आहे, षडैश्वर्याने युक्त असं. मग भक्ताला नेहमी असंच रूप पाहायला आवडतं, श्यामसुंदर रूप श्रीकृष्णांचं. पण इतर जे आहेत आपल्यासारखे सामान्य, त्यांचा विश्वास दृढ व्हावा आणि म्हणून तो विश्वरूप पाहायची इच्छा करतोय. हे सगळं समजलंय श्रीकृष्णांना आणि म्हणून अर्जुनाला स्वतःची निश्चिती करण्यासाठी श्रीकृष्णांचं वैयक्तिक रूप बिलकुल नाही पाहायचं आहे. म्हणजे दृढ विश्वास किंवा खात्री व्हायला असं नाही काय अर्जुनाला अपेक्षित आहे. म्हणजे त्याला पूर्ण विश्वास आणि खात्री आहेच. पण आणि हे सगळं कृष्णांना पण माहिती आहे, की अर्जुन एक आदर्श प्रस्थापित करायची इच्छा बाळगतोय आणि विश्वरूप पाहायची म्हणून त्याला इच्छा आहे, की कारण येणाऱ्या भावी काळात स्वतःला भगवान आणि त्यांचा अवतार असे म्हणून प्रस्तुत करणारे अनेक भोंदू लोक जे आहेत, तर ते निर्माण होतील. मग लोकांनी कसं पाहिजे? दक्ष राहायला पाहिजे. ह्यासाठी पण हे आवश्यक आहे. म्हणजे जो मनुष्य स्वतः कृष्ण आहे आपल्याला सांगेल, मग त्याला आपण विचारू शकतो, "मग दाखव तुझं विश्वरूप." म्हणजे असं म्हणू शकतो. म्हणजे आपल्याला कळेल, की त्याचं भोंदू स्वरूप आहे. मग हा सगळा विचार करून अर्जुन त्यांना प्रार्थना करतायत, की तुमचं विश्वरूप प्रकट करा, की ते मला पाहायचंय. मग आता इथे अ, चौथ्या श्लोकात आपण अर्जुनाचं जे शिष्यत्व आहे ना, तर त्याच्यातले चांगले पैलू अभ्यासणार आहोत. म्हणजे आदर्श शिष्य कसा असावा पहा. ते काय म्हणतात, "हे प्रभू, तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे." असं जर तुम्हाला वाटत असेल तर. म्हणजे काय, की विश्वरूप जे आहे, तर ते तुम्ही दाखवा, ही त्यांनी प्रार्थना केली. पण ते जर विश्वरूप पाहण्यासाठी मी योग्य असेल, म्हणजे माझी पात्रता असेल, तर तुम्ही मला ते दाखवा. आणि अशा पद्धतीने एखादा शिष्य आपल्या गुरूंना म्हणजे सांगू शकतो किंवा प्रार्थना करू शकतो. त्यांच्यापुढे याचना करू शकतो किंवा भगवान यांच्यासमोर एखादा भक्त कशी याचना करतो, त्यांच्या दिव्य अशा भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये तो आहे. पण आपला जीव म्हणून ज्या मर्यादा आहेत, त्या तो स्वीकार करतो. म्हणजे श्रीकृष्णांचं अचिंत्य योगेश्वरी त्याने जाणलंय. पण आपल्यासारख्या जीवाला भगवान यांचं अनंत म्हणजे जे म्हणजे अनंत असं असंख्य म्हणजे असे जे अनंताचं ज्ञान आहे किंवा असंख्याचं ज्ञान आहे, ते ज्ञान पण होणं शक्य नाही आणि भगवान यांना तत्वतः जाणणं पण शक्य नाही. म्हणजे जर अशा अनंत रूपानं स्वतःला प्रकट केलं आपल्यासारख्या सामान्य जीवासमोर, तर आपल्याला ते म्हणजे श्रीकृष्णांच्या कृपेनंच ते सगळं अनंत स्वरूप त्यांचं जाणता येईल. अन्यथा आपली इंद्रिय सुद्धा तेवढी जी आहेत, तर ती पात्र नाही आहेत. त्यांना मर्यादा आहेत आणि म्हणून श्रीकृष्णांच्या कृपेमुळंच म्हणजे ते सगळं प्रकट होऊ शकतं. म्हणून भगवान त्यांची इच्छा असेल, तर स्वतः
अनंत असूनही स्वतःच्या कृपेमुळे स्वतःला प्रकट करू शकतात हे अर्जुनाला माहिती आहे. आणि म्हणून तो श्रीकृष्णांना आज्ञा नाही करत मित्रासारखी किंवा सखा म्हणून, तर एक शिष्य म्हणून, एक दास म्हणून, एक उच्च कोटीचा त्यांचा भक्त आहे असा, त्यांचा प्रिय असा तो. तर असा भक्त म्हणून तो याचना करतोय, म्हणजे की तुम्ही मला, मी जर त्यासाठी पात्र असेन, तर मला तुमचं अमर्याद विश्वरूप दाखवा. म्हणजे याच्यावरून समजून घेऊया की कृष्ण भावना भावित होऊन श्रीकृष्णांना जोपर्यंत आपण शरण नाही जात, त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा आपण जोपर्यंत करत नाही, तोपर्यंत श्रीकृष्ण स्वतःला प्रकट करण्यास आपल्यासमोर काही बाध्य नाहीत. म्हणजे आपल्याला श्रीकृष्णांना जाणायचंय, श्रीकृष्णांना पाहायचंय. त्यांची कृपा कशी होते हे समजून घ्यायचं. तर यासाठी आपण काय केलं पाहिजे? त्यांना शरण गेलं पाहिजे आणि त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करायला पाहिजे. त्या सेवेमध्ये जोपर्यंत आपण युक्त होत नाही ना, बिलकुल श्रीकृष्णांच्या कृपा किंवा या सगळ्या गोष्टीचा आपण विचारच नाही करू शकणार. म्हणजे आपण नुसत्या तर्काने कृष्णांना नाही पाहू शकत, कृष्णांना नाही जाणू शकत. आणि म्हणून आपण सेवा केली पाहिजे पहा. सगळ्या डिव्होटीजना आपण सांगतो पहा, जे 18 दिवसांचा क्लास करतात किंवा जो अभ्यासक्रमात सुद्धा पुढच्या लेवल शिकतात, त्यांना आपण काय सांगतो की सेवा करा. सेवेमुळे काय होतं, आपण कृष्णांच्या कृपेस अवलंबून होतो. म्हणजे असं पाहिजे डिव्होटीजमध्ये, सगळ्या भक्तांमध्ये चढाओढ पाहिजे की मी किती सेवा करेन, मला अजून कुठली सेवा करता येईल, असं हवं आपल्याला. मग तेव्हा कृष्णांना आवडेल, म्हणजे अजून कशी मी चांगली कृष्णांची सेवा करेन, अजून कुठली करेन आणि अजून किती करेन, आणि ह्या एवढ्या पुरेशाच नाही आहेत, असं आपल्याला तिथं लोल्यम पाहिजे. म्हणजे आपल्याला तिथे लोभ पाहिजे. कृष्णांच्या सेवेसाठी लोभ असावा आपल्याला. भौतिक जगतातल्या गोष्टीविषयी लोभ आसक्ती नसावी. पण कृष्णांच्या सेवेसाठी, म्हणजे आध्यात्मिक गोष्टींसाठी, ते आध्यात्मिक स्तरावरची दिव्य सेवा आहे. ह्याच्यासाठी आपल्याला लोभ पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला लोल्यम पाहिजे. म्हणजे तर त्यामुळं अशा पद्धतीने भक्तामध्ये चढाओढ असली पाहिजे की मी जास्तीत जास्त सेवा कशी करेन, परिपूर्ण सेवा कशी करेन आणि जी नेमून दिली ती सेवा मी कशी अजून चांगली देईन. मग हा जो म्हणजे भाव आहे, सेवा भाव, हा जेव्हा एखाद्यामध्ये येतो, समर्पण भाव येतो आणि तो कृष्णाला शरण जातो, तेव्हा कृष्ण आपल्यासमोर प्रकट होत असतात, कृपा करत असतात. मग आता पुढे जाऊ आपण. म्हणजे अर्जुनांसमोर प्रकट का होतात कृष्ण, त्याला का सगळं ज्ञान देतात, त्याचं कारण हे आहे. तो पूर्णतः शरण गेलाय, पूर्णतः कृष्णावर आश्रित आहे आणि त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा त्यांनी केली आहे कायम, त्यांच्या उपदेशांचं पालन केले कायम. आणि त्यामुळं त्याला हे सगळं ज्ञान देणार आहेत कृष्ण आणि देत आहेत आणि आता विश्वरूप प्रकट करणार आहेत. तर पुढे जाऊ आपण. हा माताजी, पुढची स्लाइड. हरे कृष्ण. 11.6 श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, आता माझे ऐश्वर्य पहा, अलौकिक आणि नाना वर्णांनी अशी माझी सहस्त्रावधी रूपे पहा. 11.7 हे अर्जुना, तू जे काही पाहू इच्छितोस ते आता माझ्या या देहामध्ये पहा. तू आता जे काही पाहू इच्छितोस आणि भविष्यात तुला जे काही पाहावयाची इच्छा असेल ते सर्व हे विश्वरूप प्रकट करू शकते. संपूर्ण चराचर्या एकाच ठिकाणी स्थित आहे. 11.8 परंतु तू तुझ्या वर्तमान नेत्रांनी मला पाहू शकणार नाहीस, म्हणून मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो. माझे योग्य ऐश्वर्य पहा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. खूप सुंदर असतात माताजी, खूप खूप हरे कृष्ण धन्यवाद. माताजी. हरे सादर. कृष्ण. सगळं. तर आता आपण समजून घेऊया की भगवान काय म्हणाले की अर्जुन, आता माझे हे सगळे ऐश्वर्य पहा, अलौकिक नाना वर्णांनी, म्हणजे वेगवेगळ्या अशी नाना वर्ण आणि ह्यांची सहस्त्रावधी रूपे आहेत माझी, आता ती सगळी पहा. मग आता अर्जुना, तुला जे काही पाहायचे, जी काही इच्छा आहे पाहायची, ते सगळं बघ माझ्या देहामध्ये. आणि आता तू जे काही पाहू शकतोस आणि भविष्यात तुला जे काही पाहायचंय, तर ते सुद्धा सगळं विश्वरूप प्रकट करू शकतं. म्हणजे सगळं चराचर, म्हणजे सगळी सृष्टी, सगळं सगळं एकाच ठिकाणी स्थित आहे. म्हणजे इथे आपण समजूया की एकाच ठिकाणी बसून कोणाला संपूर्ण जग पाहणं कधी शक्य होईल का? म्हणजे आताचे प्रगत वैज्ञानिक आहेत, त्यांना पण समजणार नाही की विश्वाच्या इतर भागात काय चाललंय, सगळंच्या सगळं पाहताच येणार नाही. म्हणजे अर्जुनासारखा भक्त विश्वाच्या अस्तित्वात जिकडं सगळीकडं, म्हणजे जे काही चाललंय ते पाहू शकतो एकाच ठिकाणी बसून रणांगणामध्ये. त्या रथाचे सारथी आहेत भगवान. आणि आहे त्या जागी बसलेले आहेत भगवान सारथ्य करण्यासाठी, आणि अर्जुन पाठीमागे रथात उभा आहे. आणि अशा जागी त्या रथावर बसलेल्या स्थितीत भगवान आपलं सगळं रूप त्यांना प्रकट करतात पहा. म्हणजे भूत, वर्तमान, भविष्य यापैकी अर्जुनाला जे काही पाहायचंय ते सगळं मी तुला आता पाहण्याची शक्ती प्रदान करतो, असं ते म्हणतात. आणि त्यामुळं ते अर्जुनाला काय सांगतात की आता हे सगळं मी तुला दाखवतो, पण हे जे आहे
तर हे सगळं विश्वरूप पाहण्यासाठी आता आपल्याला भौतिक शरीराला इंद्रियांना मर्यादा आहेत ना, तर स्वतःच्या नेत्राने नाही पाहू शकणार तू. आणि म्हणून मी तुला दिव्य नेत्र म्हणजे अशी दिव्य दृष्टी देतो की ज्याद्वारे तू माझी सगळी ऐश्वर्य ही पाहू शकशील. म्हणजे आता शुद्ध भक्त जे आहेत ते श्रीकृष्णाला त्यांच्या द्विभुज म्हणजे व्यतिरिक्त कुठल्या रूपात पाहायला त्यांना इच्छाच नसते. पण कृष्णांच्या कृपेनं त्यांना आता दिव्य नेत्र मिळणार आहेत अर्जुनांना आणि मग ते विश्वरूप पाहणार आहेत. पहा म्हणजे आता आपण समजून घेऊया की प्रेममय सेवेमुळे श्रीकृष्ण जे आहेत तर ते आकृष्ट होतात. पहा म्हणजे श्रीकृष्णांची जी ऐश्वर्य प्रदर्शन आहेत तर त्यामुळे कुठला भक्त आकृष्ट होत नाही, तर त्यांची जी प्रेममय सेवा असते ना तिकडे भगवान आकृष्ट होतात. आणि प्रेममय सेवा करण्यासाठी भक्त असतात ते आसक्त असतात. त्यांना भगवानांची ऐश्वर्य उपयोगाची नसतात किंवा त्यात इच्छा वाटत म्हणजे त्यामध्ये स्वारस्य इच्छा नसते त्यांना. त्यांना बिलकुल म्हणजे त्यामध्ये काही असा वेगळा म्हणजे आसक्ती किंवा उत्साह नसतो. पण जे विशुद्ध प्रेमामध्ये भक्त बांधलेले असतात भगवान यांच्या, तर ते श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांच्यामध्ये आणि भक्तामध्ये प्रेमाचं हे आदान-प्रदान असतं वेगवेगळ्या रसामध्ये. कधी सवंगडी, कधी सखा, कधी माता-पिता म्हणजे वेगवेगळे रस आहेत ते. वात्सल्य रस, शांत रस, सख्य रस, दास्य रस अशा पद्धतीने हे प्रेमाचं आदान-प्रदान होतं. पहा मग आता अर्जुनाच्या वर्तमान नेत्रांनी तो पाहू शकत नाही म्हणजे काय तर दिव्य दृष्टी दिली श्रीकृष्णांनी त्याला. जशी संजयना दिली ती दिव्य दृष्टी हो की नाही. मग तसं इथे त्याला दिव्य दृष्टी दिली आहे. म्हणजे पहा श्रीकृष्णांच्या कृपा जी आहे तर तीच असावी लागेल तरच कृष्णांना आपल्याला पाहता येईल. मग ते कुठल्याही स्वरूप असो आणि श्रीकृष्णांची इच्छा असेल तेव्हा पाहता येईल. मग आता जसं आपण एखादा 3D मूव्ही बघायला जातो, मग तिथे काय असतं तिथे आपल्याला तसे गॉगल्स देतात हो की नाही. मग तसंच आहे श्रीकृष्णांना पाहण्यासाठी तसे दिव्य नेत्र प्रदान करतात, दिव्य दृष्टी जी आहे तिथे भगवान देतात. पहा मग आता आपण पुढे जाऊया. हा मग त्याची पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्ण. एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. संजय म्हणाला, हे राजा, या प्रकारे बोलून महायोगेश्वर पुरुषोत्तम भगवंतांनी अर्जुनाला आपले विश्वरूप दाखविले. हरे कृष्ण माताजी. हरे हरे कृष्ण. मग आता हे सगळं बोलून आता पुरुषोत्तम भगवान यांनी अर्जुनाला विश्वरूप दाखवले असं संजय सांगतायत बरं का. आणि ते आता संजय कुठे आहेत तर महालामध्ये आहेत धृतराष्ट्राच्या. आणि तिथून रणांगणावरचं सगळं दृश्य आहे तर ते कथन करतात. म्हणजे संजयनं दिव्य दृष्टी दिली आहे ना व्यास मुनींनी, त्यामुळे त्यांनी पण हे सगळं आता विश्वरूप पाहिले. तर ते कसं आहे ते आपण समजून घेऊया. हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. 11.10-11 अर्जुनाने या विश्वरूपात असंख्य मुखे, असंख्य नेत्रे, असंख्य अद्भुत दृश्ये पाहिली. हे रूप अनेक अलौकिक अलंकाराने विभूषित झालेले आणि अनेक दिव्य शस्त्रांनी सज्ज झालेले होते. या विश्वरूपाने अनेक दिव्य वस्त्रे आणि माळा धारण केल्या होत्या आणि अनेक दिव्य सुगंधी द्रव्यांचा त्यांच्या शरीराला लेप दिला होता. विश्वरूपाच्या बाबतीत सर्वच अद्भुत, तेजस्वी, अनंत आणि सर्वव्यापी होते. 11.12 आकाशामध्ये एकाच वेळी जर हजारो सूर्यांचा उदय झाला तर कदाचित त्याचे तेज भगवंताच्या विश्वरूपातील तेजाची बरोबरी करू शकेल. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता अर्जुनाने या विश्वरूपात काय पाहिलंय ते चित्रात पाहूया. असंख्य मुख पाहिली. मग असंख्य नेत्र होते, असंख्य अद्भुत दृश्य होती. म्हणजे हे रूप कसं होतं अलौकिक अलंकारांनी असं सजलेलं होतं. म्हणजे पहा वेगवेगळे अलंकार आहेत गळ्यात किती भरपूर सारे अलंकार आहेत पहा त्यांच्या. त्यानंतर मुकुटामध्ये सुद्धा खूप सुंदर असं म्हणजे त्याच्यामध्ये हिरे मोती जडलेले आहेत. म्हणजे अशा अलौकिक सगळं होतं त्यांचं. आणि अनेक दिव्य शस्त्रांनी सज्ज झालेलं रूप होतं. म्हणजे भरपूर सारे शस्त्र हातात, खड्ग, गदा
सगळं म्हणजे कुठलं शस्त्र नाही असं नाही, अशा दिव्य शस्त्रांनी एकापेक्षा एक वज्र होतं, म्हणजे असं प्रत्येक शस्त्र त्यांच्या हातात होतं. मग अशा माळा धारण केलेल्या होत्या, म्हणजे दिव्य वस्त्र, आणि विश्वरूपाने काय केलं होतं, अशा दिव्य माळा, म्हणजे अशा सुगंधी फुलांच्या सुंदर सुंदर माळा, म्हणजे विश्वात जेवढी म्हणून फुलं आहेत त्यांच्या सुंदर अशा सुरेख माळा त्यांनी धारण केलेल्या होत्या. मग दिव्य सुगंधी द्रव्य जे आहे तर त्यांच्या शरीराला असा सुंदरसा लेप केलेला होता. म्हणजे पहा, जे काही या ब्रह्मांडामध्ये एवढे जे काही असतील सुगंधी द्रव्य, त्या सगळ्यांचा लेप त्यांच्या शरीराला होता. मग विश्वरूपाच्या बाबतीत सगळं कसं होतं, अद्भुत, तेजस्वी, अनंत आणि सर्वव्यापी. म्हणजे कसं होतं ते, अनंत असं म्हणजे होतं रूप ते, आणि सर्वव्यापी म्हणजे सगळे लोक व्यापणारं होतं. आकाश पाताळ सगळे जेवढे काही लोक आहेत त्या ब्रह्मांडामध्ये, ते सगळं लोक असं व्यापून टाकणारं असं ते तेजस्वी आणि अद्भुत रूप होतं. मग आता ते कसं अद्भुत होतं, कसं तेजस्वी होतं, हे संजय जे आहेत तर ते वर्णन करून सांगतात धृतराष्ट्राला, बरं का. आणि यासाठी त्यांनी भौतिक जगतातल्या सूर्याचं उदाहरण दिलंय. कारण त्याशिवाय तेज कसं सांगणार, आपल्यासाठी भौतिक जगतातली मोठी अभिव्यक्ती भगवान यांची कोण आहे, सूर्य आहे. मग संजय आणि धृतराष्ट्र काही युद्धभूमीवर नव्हते, पण व्यासांच्या कृपेमुळे संजयला ही दिव्य दृष्टी मिळाली होती. मग त्यांनी विश्वरूपाची तुलना करण्यासाठी कशी म्हणजे त्याचं कसं वर्णन केलंय पहा, कशी तुलना केली पहा. आकाशामध्ये एकाच वेळी हजारो लाखो म्हणजे असे सूर्य जेव्हा त्यांचा उदय होतो तेव्हा जे तेज येतं ना, त्या जसे चमकतात, तर अशा म्हणजे तेजामुळं, म्हणजे असं जे तेजमय आहे तर ते भगवानांचं विश्वरूप होतं पहा. म्हणजे त्या तेजाची बरोबरी जे आहे तर ते भगवानांचं ते विश्वरूप जे आहे तर त्याचं तेज करू शकेल असं होतं. म्हणजे इतके एकाच वेळी हजारो सूर्य जर असे लखलखले आणि त्यांचा उदय झाला एकाच वेळी, तर किती तेज पसरेल, हो की नाही? कल्पना करूया आपण, असं तेज होतं तिथे. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हरे कृष्ण. 11.13 त्यावेळी अर्जुनाने भगवंताच्या विश्वरूपामध्ये एकाच ठिकाणी स्थित असलेली परंतु अनंत ग्रहामध्ये विभागलेली ब्रह्मांडाची विस्तृत रूपे पाहिली. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता त्यावेळी अर्जुनाने काय पाहिलं, की भगवान यांच्या विश्वरूपामध्ये एकाच ठिकाणी स्थित असलेली पण अनंत ग्रहामध्ये म्हणजे विभागलेली, म्हणजे काय की एकाच ठिकाणी ते विश्वरूपामध्ये स्थित असलेली रूप होती भगवान यांची, पण ती वेगवेगळ्या ग्रहामध्ये म्हणजे विभागलेली अशी पाहिजे. म्हणजे काय, इथं आपण समजून घेऊया की जी रूप म्हणजे भगवान यांची होती, म्हणजे विश्वरूप जे होतं ते एकाच ठिकाणी स्थित होतं, पण त्यात वेगवेगळी जी ब्रह्मांड जी होती किंवा त्या ब्रह्मांडामध्ये भगवान म्हणजे त्या ग्रहामध्ये जी रूप होती ती भगवानांची विस्तृत अशी रूप होती, म्हणजे अनेक असंख्य अशी त्यांची रूप होती. मग हे कसं समजून घ्यायचं पहा, तर युद्धभूमीवरील म्हणजे जे सगळे होते त्यांना विश्वरूप काही पाहता नाही आलं. श्रीकृष्ण आणि अर्जुन हे रथावर आरूढ असताना अर्जुनाने हे विश्वरूप पाहिलं. आता भगवान जे आहेत तर त्यांनी अर्जुनालाच दिव्य दृष्टी दिली होती. मग अर्जुनाने श्रीकृष्णाच्या शरीरामध्ये अनंत ग्रहलोक पाहिले, वेगवेगळे लोक पाहिले. म्हणजे वैदिक शास्त्रामधून आपल्याला याचे दाखले मिळतात की सृष्टीमध्ये अनेक ब्रह्मांड आहेत आणि अनेक ग्रहलोक आहेत. त्यापैकी काही भूमीपासून बनले आहेत, काही सुवर्णापासून आहेत, काही रत्नांपासून, मग काही असे महाकाय आहेत, मोठे ग्रहलोक आहेत, तर काही खूप छोटेसे आहेत अगदी. मग आपल्या रथावर बसून अर्जुनानं हे सर्व काही पाहिलं, म्हणजे जिथे आहे तिथे बसून. आणि अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये काय चाललंय हे कुणीच जाणू शकत नव्हतं पहा. म्हणजे अशा पद्धतीचं हे रूप होतं पहा. मग इथे चित्रामध्ये पाहूया कसं रूप हे होतं ते, म्हणजे असंख्य मुख आहेत, असंख्य नेत्र असलेलं असं अद्भुत म्हणजे ते रूप होतं. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हरे कृष्ण. 11.14 त्यानंतर भ्रमित आणि आश्चर्यचकित होऊन अंगावर रोमांच उभारलेला अर्जुन प्रणाम करण्यासाठी नतमस्तक झाला आणि हात जोडून त्याने भगवंताची प्रार्थना करण्यास प्रारंभ केला. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता हे सगळं अचानक रूप पाहिलं जेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णांचं प्रकट झालेलं म्हणजे दिव्य विश्वरूप जे आहे तर ते पाहिल्यानंतर श्रीकृष्ण आणि अर्जुनामध्ये मित्रत्वाचं जे नातं होतं ना, तर त्याच्यामध्ये बदल घडला, लगेच परिवर्तन झालं. विश्वरूप पाहिल्यावर अर्जुन अत्यंत आदराने त्यांना प्रणाम करायला लागला, त्यांची स्तुती करायला लागला, विश्वरूपाचं स्तवन करायला लागला. म्हणजे मित्रत्वाचा जे संबंध होता त्याच्यावर आता
अद्भुत रस आपण म्हणतो ना, आश्चर्य आणि थोडंसं रोमांचित होऊन आश्चर्याने, आणि ते अचानक एखादी गोष्ट पाहिली तर आपल्याला थोडंसं भय असतं, पण भयभीत झालेलो नसतो. आपल्याला ते रोमांच उभे राहतात. म्हणजे अशा पद्धतीनं ते आश्चर्य आणि अत्यंत अचंबा जो आपल्याला वाटतो, तर अशा पद्धतीचे अर्जुनाचे भाव होते. अत्यंत धीर, शांत, गंभीर अर्जुन आहेत. पण ते अत्यंत रोमांचित झाले आणि त्यांनी हात जोडून भगवंतांना प्रणाम केला आणि त्यांनी काय केलं, ह्या भगवान यांना प्रार्थना म्हणजे आदराने प्रणाम करायला सुरुवात केली. म्हणजे इथं मित्रत्वाचा जो म्हणजे सख्य रस आहे ना, तर त्याच्यावर अद्भुत रस म्हणजे आपण म्हणू, तर त्याचं वर्चस्व आहे पहा. मग त्यामुळं त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आणि ते चित्रात पहा, बसल्या जागीच श्रीकृष्णांनी हे रूप दाखवले पहा. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी. 11.15 अर्जुन म्हणाला, हे भगवान, हे कृष्णा, मी तुमच्या शरीरात एकत्र झालेल्या सर्व देवतांना आणि इतर विविध जीवांना पाहतो. कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवांना, तसेच भगवान शंकर, सर्व ऋषी आणि अलौकिक सर्पांना मी तुमच्या देहामध्ये पाहतो. 11.16 हे विश्वेश्वर, हे विश्वरूप, तुमच्या देहामध्ये मी अमर्यादित आणि सर्वत्र पसरलेले असंख्य भुजा, उदरे, मुख आणि नेत्रांना पाहत आहे. तुमच्यामध्ये मला आधी, मध्य आणि अंत काहीच दिसत नाही. 11.17 तुमचे हे रूप अत्यंत तेजपुंज असल्याने ते पाहणे कठीण आहे. हे तेज प्रज्वलित अग्नी किंवा सूर्याच्या अपरिमित तेजाप्रमाणे सर्वत्र व्यापले आहे. तरीही अनेक मुकुट, गदा आणि चक्रांनी सुशोभित झालेले हे कांतिमान मी सर्वत्र पाहत आहे. हरे कृष्ण माताजी. अतिशय सुंदर अध्याय हा. हरे हरे कृष्ण. कृष्ण, हरे कृष्ण, हरी बोल. तर आता आपण समजून घेऊया की अर्जुन काय म्हणाला, की हे कृष्ण, तुमच्या शरीरात एकत्र झालेले सगळे देव आणि विविध देवता म्हणजे सगळे विविध जीव जे आहेत सगळे, तर त्यांना मी पाहतोय. आणि कमलासनावर बसलेले ब्रह्मदेव, भगवान शंकर, ऋषी किंवा अलौकिक सर्पांना मी तुमच्या देहामध्ये पाहतोय. म्हणजे काय, पहा, ब्रह्मांडातलं सगळं काही अर्जुनांना दिसत होतं. इथे चित्रात पहा सगळ्यांनी. आता ब्रह्मांडामधील आदिजीव जे आहेत, तर ते कोण आहेत, ब्रह्माजी आहेत. मग म्हणजे त्यांना पाहतोय असं अर्जुन सांगतो. ब्रह्मांडाच्या अधो प्रदेशात त्यांना पाहिलं. अधो म्हणजे जो वरचा भाग आहे. मग गर्भोदकशाही विष्णू ओढतात त्या दिव्य सर्पालाही त्यांनी पाहिलं पहा. म्हणजे असा जो दिव्य सर्प आहे तो, त्याला म्हणायचं वासुकी. मग इतरही असे वासुकी नावाचे सर्प असतात बरं का. मग गर्भोदकशाही विष्णूपासून कमला असं नसतं ब्रह्मदेव वास करतात. तर त्या ब्रह्मांडातले जे अत्युच्च असे लोक आहेत, जिथं ब्रह्मदेव वास करतात म्हणजे ब्रह्मलोकापर्यंत, हे सगळं अर्जुनांनी पाहिलं. सगळे लोक पाहिले. म्हणजे काय, एकाच स्थानी रथावर बसलेला जे भगवान आहेत आणि अर्जुन, तर हे सगळं अशा स्थितीमध्ये हे सगळं रूप पाहिलंय पहा अर्जुनाने. आणि हे सगळं कृष्णांच्या कृपेमुळे तो पाहू शकत होता. पहा इथे चित्रात पहा, इथे भगवान बसलेले आहेत आणि असं सगळं सर्वव्यापी असं म्हणजे सारे ब्रह्मांड व्यापणारं असं विश्वरूप पाहिलंय अर्जुनाने. आणि एकाच वेळी असंख्य मुख असलेलं सगळे देवदेवता, सगळे पशु म्हणजे जे आपण आता वर्णन केलं की जे वासुकी आहेत, म्हणजे सर्प आहे किंवा जे काही म्हणजे जे सगळं काही त्याला पाहता येऊ शकत होतं पहा. तर अगदी भगवान शिव किंवा सर्व ऋषी, सगळ्या अलौकिक सर्पांना सगळं सगळं काही त्यांनी म्हणजे असे विविध जीव म्हणजे असे पशु पक्षी सगळं सगळं त्यांनी पाहिलं पहा. मग आता हे विश्वरूप कसं आहे, तर पहा ते त्याचं म्हणजे आता मर्यादा सांगतात, अर्जुन इथं वर्णन करतात. तर ते तुमच्या देहामध्ये मी अमर्याद आणि सर्वत्र पसरलेले असंख्य भुजा, असंख्य उदर, असंख्य मुख आणि असे असंख्य नेत्र पाहतोय असं सांगतो पहा अर्जुन. म्हणजे पहा ते कसं अमर्याद होतं, सगळी ब्रह्मांड आणि सगळं व्यापून टाकणार होतं. अमर्याद म्हणजे कुठून सुरू झालंय कुठून संपलंय काही समजूच येत नव्हतं. अशा असंख्य भुजा आहेत पहा भगवान यांच्या इथे चित्रात पाहूया सगळ्यांनी. असंख्य उदर आहेत, असंख्य मुख आहेत पहा आणि असे असंख्य दिव्य नेत्र आहेत. आणि याला कुठे मला आधी मध्य अंत काही दिसतच नाही असं अर्जुन सांगतोय पहा. असं ते दिव्य रूप होतं पहा. म्हणजे पुरुषोत्तम भगवान सगळ्या ठाई त्याला सगळीकडं दिसत होते. आता हे इतकं तेजपुंज होतं रूप की ते पाहणं सुद्धा कठीण आहे. म्हणजे असं तेज प्रज्वलित म्हणजे होत होतं की अग्नी किंवा सूर्य जे आहे, तर त्याचं अपरिमित जे तेज असतं, म्हणजे कसं असतं अग्नी कसं असतं, दाहक असतं ना, त्याचं तेज कसं असतं, आपल्याला जवळ जरी गेलो तरी उष्मा आणि ताप
जाणवतं, असं ते तेज होतं, इतकं तेज प्रसारित होत होतं त्यातून. आणि जसं सूर्याची दाहकता असते आपल्याला जाणवते, मग असं अपरिमित असं तेज सगळीकडं व्यापलेलं होतं. आणि अनेक मुकुट असे चमचमत होते, छान गदा, चक्र यांनी सुशोभित झालेली अशी भगवानांची म्हणजे दिव्य कांती आहे पहा, त्यातून सुद्धा तेज प्रसारित ते होत असतं, ब्रह्मज्योती आपण त्याला म्हणतो. मग अशी दिव्य कांती आणि त्याच्यातून सगळं असं प्रसारित होणारं तेज जे आहे तर ते अर्जुन पाहत होता सगळीकडे. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. 11.18 तुम्ही परम अक्षर ज्ञेय आहात. या संपूर्ण विश्वाचे परम आश्रयस्थान तुम्ही आहात. तुम्ही अव्ययी आणि पुरातन आहात. तुम्ही शाश्वत धर्माचे पालक पुरुषोत्तम भगवान आहात. हे माझे मत आहे. 11.19 तुम्ही आधी, मध्य आणि अंतरहित आहात. तुमचा महिमा अगाध आहे. तुम्हाला असंख्य बाहू आहेत. चंद्र आणि सूर्य तुमचे नेत्र आहेत. तुमच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी संपूर्ण विश्वाला तुमच्याच तेजाने तप्त करीत असल्याचे मी पाहत आहे. 11.20 तुम्ही एकट्यानेच संपूर्ण आकाश, ग्रहलोक आणि त्याच्यामधील सर्व दिशा व्याप्त केल्या आहेत. हे महात्मन, तुमचे हे उग्र आणि अतिशय अद्भुत रूप पाहून सर्व ग्रहलोक अतिशय व्यथित झाले आहेत. 11.21 सर्व देवतागण तुम्हाला शरण येऊन तुमच्यामध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांच्यापैकी काही अत्यंत भयभीत झाल्यामुळे हात जोडून तुमची प्रार्थना करीत आहेत. त्यांच्यापैकी काही अत्यंत भयभीत झाल्यामुळे हात जोडून तुमची प्रार्थना करीत आहेत. महर्षीगण आणि सिद्धगण स्वस्ती शांती असे म्हणून वैदिक स्तोत्रांनी गायन करून तुमची स्तुती करीत आहेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. खूप छान वाचलं माताजी, खूप खूप हरे कृष्ण धन्यवाद. माता. हरे कृष्ण. तर भगवान यांच्याबद्दल आता अर्जुन कशी स्तुती करतोय पहा, प्रार्थना कशा करतोय. तुम्ही परम म्हणजे सर्वश्रेष्ठ असे कोण आहेत? भगवान आहेत. अक्षर म्हणजे नष्ट न पावणारे आहेत, पतनाधीन असे म्हणजे भगवान आहेत. निय म्हणजे जाणून घेण्यासारखे असे कोण आहेत? तर भगवानच आहेत. सगळ्या विश्वाचे परम आश्रयस्थान, परम हा शब्द सर्वश्रेष्ठ या अर्थाने. तर असे आश्रयस्थान कोण आहेत? भगवान आहेत. म्हणजे तुम्ही अव्ययी म्हणजे व्यय न होणारे, म्हणजे काय विभागले न जाणार, म्हणजे काय की नष्ट न होणारे थोडक्यात असे. म्हणजे तर असे पुरातन म्हणजे पूर्वीपासून उपस्थित असलेले आदिपुरुष, परमपुरुष असे कोण आहेत? भगवान आहेत. शाश्वत धर्माचे पालक म्हणजे जो काही आपला सनातन धर्म आहे तर ह्याचे पालक भगवान आहेत. का भगवान यांना शाश्वत धर्माचे पालक म्हटले? कारण भगवान स्वतः ही धर्मतत्व जी आहेत तर ती म्हणजे भगवान यांनी निर्माण केलेली आहेत. त्यांची वाणी आहे. त्यांची वाणी म्हणजे वेद आहेत. आणि मग भगवान जे आहेत तर हे स्वतः धर्मतत्व निर्माण करू शकतात. त्यांच्या आज्ञा आहेत त्या. आणि मग त्यामुळे तेच प्रस्थापित करणारे आहेत. म्हणजे शाश्वत जे धर्म आहे तर त्याची तत्व. आणि म्हणून अशा शाश्वत धर्माचे पालक म्हणजे कोण आहेत? भगवान आहेत. पुरुषामध्ये उत्तम असे म्हणजे ज्ञानाचे अधिकारी म्हणजे भगवान आहेत. षड्ऐश्वर्याने युक्त आहेत आपले भगवान. आणि असे जे भगवान आहेत ते आदी, मध्य, अंतरहित आहेत. त्यांचा महिमा इतका अगाध आहे की म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दल वर्णन मिळतं भागवतामध्ये, की जे अनंत शेष जे आहेत ना, त्यांना अनंत मुख आहेत आणि ते महिमा मंडन इतकं करत असतात, महिमा गात असतात भगवान यांचा, की त्यांची अनंत मुखांनी अनंत म्हणजे वेगवेगळ्या अनंत प्रकारे महिमा गायला तरी तो संपत नाही. आणि माझे बापूस हे द्या. मग असे भगवान यांना असंख्य बाहू आहेत पहा. आणि चंद्र आणि सूर्य काय आहेत? भगवान यांचे नेत्र आहेत असं वर्णन आहे पहा. म्हणजे भगवानाच्या मुखातून जो बाहेर पडत होता अग्नी, त्यानं सगळ्या विश्वाला नुसत्या तेजाने असं तप्त करून टाकलं होतं. असा तो म्हणजे दाहक असा अग्नी होता पहा. म्हणजे असं ते रूप होतं पहा. म्हणजे इथून आपण समजून घेऊया की भगवान यांची षडेश्वर्य अनंत आहेत. म्हणजे पण इथे पुन्हा पुन्हा अर्जुन का हे वर्णन करतोय तर भारावून जाऊन एखादा भक्त म्हणजे आश्चर्यचकित होऊन तो काय करतो, पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट म्हणजे त्याची पुनरुक्ती करतो किंवा पुन्हा पुन्हा सांगतो. मग सामान त्याला कुठे दोष आपलं? नाहीये. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माईक म्यूट करूया. तर हे सगळं वर्णन अर्जुन अशा पद्धतीने करतोय. म्हणजे तो काही साहित्यिक दोष नाहीये, तर तो भारावून गेलाय आणि अशा पद्धतीने वर्णन करतोय. म्हणजे भगवान यांच्याबद्दल तो काय म्हणतोय, तुम्ही एकट्यानेच सगळं आकाश, ग्रहलोक, त्यांच्यामधल्या सगळ्या दिशा आणि सगळं सगळं काही व्यापलंय. असं ते उग्र अत्यंत अद्भुत असं रूप आहे. सगळे ग्रहावरचे लोक असे व्यथित झालेत. म्हणजे सगळे त्रिलोक, पृथ्वी, स्वर्ग सगळं सगळं काही त्यांनी व्यापलंच आहे. सगळे लोक व्यापलेत तर त्रिलोकांचा प्रश्नच कुठे येतो. मग आता अर्जुनच नाही तर इतर लोकातल्या इतर जणांनी सुद्धा हे सगळं विश्वरूप पाहिलं. इतर लोक म्हणजे सगळे जे इतर लोक आहेत जे
ब्रह्मांडामध्ये जे आहेत व्यापले, म्हणजे जे सगळी ब्रह्मांड आहेत त्याच्यामध्ये जे सगळे लोक आहेत, तर तिथल्या सगळ्या लोकांनी सुद्धा म्हणजे ते जे आहे ते विश्वरूप पाहिलं. म्हणजे अर्जुनाला जे आहे ते एकट्यालाच नाही दिसलं, तर त्याला दिव्य दृष्टी दिलीच होती. पण त्याचबरोबर इतर लोकांमधल्या लोक सुद्धा म्हणजे की जे भगवानांचे भक्त आहेत, तर त्यांना सुद्धा विश्वरूप पाहता आलं. मग आता इथे काय झालं, तर सगळ्या देवांचे समूह जे भगवान यांना शरण येऊन काय करत होते, तर त्यांच्यामध्ये प्रवेश करत होते. म्हणजे काय, की अर्जुनांनी काय पाहिलं होतं या विश्वरूपामध्ये, सगळे देवदेवता सुद्धा त्यांना शरण येऊन जे प्रवेश करत होते त्यांच्या शरीरामध्ये, तर त्यांच्यापैकी काही जण तर भयभीत झाले. आता भगवान आपले स्वामी आहेत, आपले म्हणजे सगळ्यांचे सर्वोच्च नियंत्रक आहेत, परमेश्वर आहेत. आता आपले परमेश्वर स्वामी जेव्हा अशा पद्धतीचं अचानक रूप प्रकट करतात, तेव्हा आपले त्यांचे जे नित्य दास आहेत, सेवक आहेत, ते भयभीत झाले सगळे देवदेवता. आणि त्यांनी काय केलं, हात जोडून प्रार्थना करायला सुरुवात केली. सगळे महर्षीगण, सिद्धगण आणि काय केलं, स्वस्ती शांती आपले धनी स्वामी त्यांच्या आनंदासाठी, त्यांना संतुष्ट करण्यासाठी वैदिक स्तोत्रांनी त्यांनी गायन करून स्तुती करायला सुरुवात केली. पहा, म्हणजे सगळ्या भुवनातले देवदेवता या विश्वरूपाच्या भयंकर रूपाने आणि त्या प्रखर तेजाने इतक्या भयभीत झाल्या की त्यांनी रक्षणार्थ, म्हणजे का भगवान असे कोपले असं त्यांना वाटलं, त्राहीमाम असं म्हणतो ना आपण, अशा पद्धतीनं त्यांच्या मनात एक भय निर्माण झालं आणि रक्षणासाठी भगवानांची स्तुती करायला लागले. मग आता पुढे काय झालं, तर ते रुद्रगण, आदित्यगण, वसुगण असे सगळे होते. हे सगळे सिद्ध देवता आहेत. त्यांना फार आश्चर्य वाटलं. आणखी मग आता ह्याच्या पुढे अजून काय घडलं, तर ते आता आपण पुढच्या श्लोकामध्ये शिकणार आहोत. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हरे कृष्ण. हा, मग त्याची कृष्णा, देवतासहित सर्व लोक तुमचे अनेक नेत्र, मुख, भुजा, जांघा, पाय, उदरे आणि अनेक अकराळ विक्राळ ताडा असणारे महाकाय रूप पाहून अतिशय व्यथित झाले आहेत आणि त्यांच्याप्रमाणेच मी सुद्धा व्यथित झालोय. 11.24 हे सर्वव्यापी विष्णू, अनेक तेजस्वी वर्णांनी युक्त तुम्ही, आकाशात भिडलेली तुमची आव असलेली मुखे आणि प्रदीप्त विशाल नेत्रे असलेले रूप पाहून माझे मन भयाने व्यथित झाले आहे. त्यामुळे मी धैर्य आणि मानसिक संतुलन राखू शकत नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता पहा, हे सगळं रूप पाहून देवतासहित सगळे लोक आणि सगळं म्हणजे जे काही तिथे उपस्थित सगळे आहेत लोक, तर ते सगळे जे आहेत तर ते व्यथित झाले. म्हणजे काय, की भगवान यांचे जे अनेक नेत्र आहेत आणि असंख्य मुख आहेत, असंख्य भुजा, जांघा, पाय, उदर आणि भयंकर दाढा असणारं असं महाकाय रूप त्यांनी पाहिलं. ते पाहूनच ते व्यथित झाले. म्हणजे आणि मग हे पाहून जर सगळ्या लोकातले सगळेजण व्यथित होत आहेत, तर त्यांच्यासारखं मी सुद्धा व्यथित झालोय, असं अर्जुन म्हणतोय बरं का. आणि मग तो पुढे काय म्हणतो, की इतकं हे तेजस्वी असं रूप आहे, आकाशाला स्पर्श करणारं, आणि तुमची ती आव असलेली अशी मुख आहेत आणि असे असे जे विशाल असे म्हणजे नेत्र आहेत, म्हणजे तर त्यामुळं तुम्ही जे काही पाहताय त्या नेत्रांनी असं सगळं त्या रूपाच्या माध्यमातून, तर ते पाहून माझं मन कसं झालंय, भयाने व्यथित झाले. म्हणजे एखादी गोष्ट पाहून आपलं मन असं व्यथित होणं म्हणजे विचलित होतं ना. आणि काय करूया आता, आपल्याला समजत नाही ना अचानक काही असं आपण पाहिलं तर, हो की नाही. आश्चर्य पण वाटतं, मनात भीती पण असते, पण ती खरी भीती नसते. त्या आश्चर्यकारक जो विस्मय असतो त्याचं ते भय असतं. तर अशा पद्धतीचं त्याला भय वाटतंय. आणि तो काय म्हणतो, माझं धैर्य आणि मानसिक संतुलनच नाहीसं झाले. म्हणजे इतकं ते विस्मयकारक असं रूप होतं पहा. आणि मग ते कसं रूप होतं, तर म्हणजे सगळ्यांना म्हणजे सगळ्यांची मनं व्यथित करणारं रूप होतं. आणि मग त्यामुळं अर्जुन त्यांचा शुद्ध भक्त आहे, हो की नाही, अंतरंग पार्षद आहे, त्यांचा शिष्य आहे. पण तो काय सांगतो, की माझं आता मानसिक संतुलन नाहीसं झालंय. आता पुढे बघू आपण काय झालं. हा, मग त्याची पुढची स्लाइड. हरे कृष्ण. 11.26-27 स्वपक्षीय राजांसहित सर्व धृतराष्ट्रपुत्र, भीष्म, द्रोण, कर्ण आणि आमच्या पक्षातील मुख्य योद्धे पण तुमच्या मुखात त्वरित प्रवेश करीत आहेत. काही जण तुमच्या दातामध्ये अडकून त्यांच्या मस्तकाचा चुराडा झाल्याचे मला दिसत आहे. 11.28 ज्याप्रमाणे नद्याचे अनेक प्रवाह समुद्रात प्रवेश करतात,
त्याचप्रमाणे हे महान योद्धे प्रज्वलित होऊन तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत आहेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. तर इथे सगळ्यांनी पहा, असं अत्यंत असं म्हणजे प्रज्वलित मुख असलेली अशी अत्यंत तेजोमय मुख असलेली चित्रामध्ये पाहूया. आणखी अक्राळ विक्राळ भयंकर दाढा असं सगळं रूप आहे. ते पाहून अर्जुनाचं संतुलनच गेलंय. सगळ्या बाजूनी तो गोंधळलाय. आणि मग त्यांनी काय पाहिलं? अशा अवस्थेत तो काय पाहतो? तर सगळ्या स्वतःच्या पक्षातल्या राजांसहित सगळे धृतराष्ट्र, भीष्म, द्रोण, कर्ण सगळे माझ्या पक्षातले मुख्य योद्धे सगळे तुमच्या भयंकर मुखात प्रवेश करतात. आणि एवढंच नाही, पुढं काय घडतंय? तर तुमच्या दातामध्ये अडकून काहींच्या मस्तकांचा चुराडा झालेला पण त्याने पाहिला. म्हणजे हे सगळं मला दिसतंय असं अर्जुन सांगतोय. म्हणजे अर्जुनाला जे काही पाहायचं होतं ते सगळं दाखवायचं वचन श्रीकृष्णांनी दिलं होतं. मग आता विरुद्ध पक्षातले जे प्रमुख सेनानी होते भीष्म, द्रोण, कर्ण, धृतराष्ट्र ह्या सगळ्यांना म्हणजे अर्जुनाने पाहिलं की भगवान यांच्या मुखात प्रवेश करतात. म्हणजे ह्या सगळ्यांचा संहार होणार होता. त्यात पांडवांचं पण सैन्य होतं. म्हणजे ह्यातनं आपण समजून घ्यायचं. म्हणजे कुरुक्षेत्रामध्ये या सगळ्या लोकांचा संहार होऊन या सगळ्या लोकांच्या मृत्यूनंतर अर्जुनच विजयी होणार होता पहा. आणि हे सगळं म्हणजे भविष्यकाळात जे काय आहे ते सुद्धा दाखवलंय भगवान यांनी पहा एक प्रकारे. आणि असे जे अपराजित समजले जाणारे भीष्म आहेत की ज्यांचा संहार होणार हे सुद्धा त्याला दिसलं पहा. म्हणजे कर्णाचा सुद्धा संहार म्हणजे अशा पद्धतीने विरुद्ध पक्षातले महान योद्धे आहेत ते सगळे त्यांनी काय पाहिले? श्रीकृष्णांच्या मुखात प्रवेश करतायत पाहिलं. मग ह्याच्यावरून अर्जुनाने काय समजून घ्यायचं की सगळ्या महान योद्ध्यांचा विनाश होणार आहे. आणि कसे ते प्रवेश करत होते? तर ज्याप्रमाणे अनेक नद्या म्हणजे नद्यांचे असंख्य प्रवाह येऊन एका विशाल समुद्रामध्ये प्रवेश करतात ना, असं ते दृश्य होतं. आणि तिथं महान योद्धे अशा पद्धतीनं त्यांच्या प्रज्वलित मुखामध्ये असे इथं पहा रांगाच्या रांगा दिसतात चित्रामध्ये. अशा पद्धतीनं ते प्रवेश करत होते. जसे नद्या प्रवेश करतात वेगवेगळ्या प्रवाहाच्या माध्यमातून. आणि आता इथं समजून घेऊया की जसे असंख्य पतंग असतात तर ते जसे विनाशाच्या वेळेला त्या अग्नीमध्ये म्हणजे त्या अग्नीमध्ये प्रवेश करतात तर तसे हे लोक जे होते सगळे ते श्रीकृष्णांच्या मुखामध्ये प्रवेश करताना दिसत होते. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रीभगवानुवाच कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृत्तः लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः वृत्तेऽपि त्वं न भविष्यन्ति सर्वे येव स्थिता प्रत्यनीकेषु योधः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, जगतांचा विनाश करणारा काळ मी आहे आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. माझ्या व्यतिरिक्त पांडवांव्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील योद्ध्यांचा विनाश होणार आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. कालच्या अध्यायात आपण पाहिलं दमन करणारा काळ म्हणजे कोण आहेत? भगवान आहेत. मग भगवान इथं पुन्हा सांगतात पहा, सगळ्या जगताचा विनाश करणारा असा काळ म्हणजे काळरूपी रूप जे आहे भगवान यांचं इथे आहे पहा. भगवान आता इथे अर्जुनाला सांगतायत पहा. म्हणजे जे सगळे जे योद्धे आहेत किंवा सगळं जे सैन्य आहे तर म्हणजे पांडवांचं असो किंवा कौरवांचं मग ह्या सगळ्यांचा म्हणजे पांडवांच्या व्यतिरिक्त ह्या सगळ्या लोकांचा संहार करण्यासाठी मी इथे आलोय. तुझ्या व्यतिरिक्त म्हणजे पांडवांच्या व्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील सगळ्या योद्ध्यांचा नाश होणार आहे पहा. म्हणजे काय की ह्या सगळ्या रूपामुळे अर्जुन गोंधळून गेलाय. पण या रूपाचं काय प्रयोजन आहे तर ते आपण इथे समजून घेऊया. म्हणजे ह्या रूपाचं प्रयोजन काय आहे तर परम सत्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत हो की नाही. ब्राह्मणांसहित सगळ्यांचा संहार करत असते असे एक श्लोक आहे बरं का कठोपनिषद. म्हणजे काय की सगळे ब्राह्मण क्षत्रिय या सगळ्यांचं भोजन म्हणून भगवान काय करतात त्यांना भक्षून टाकतात. आणि असं भगवान यांचं हे सर्व भक्षी राक्षसाप्रमाणे असं हे काळ रूप आहे पहा. आणि त्या ठिकाणी श्रीकृष्ण स्वतःला सर्वभक्षक काळाच्या रूपामध्ये स्वतःला प्रस्तुत करतात. म्हणजे पांडवा व्यतिरिक्त युद्धभूमीमध्ये कोणीही शिल्लक उरणार नाही आणि पांडव या युद्धात विजयी होतील. म्हणजे ह्याच्यातून आपण समजून काय घ्यायचं पहा, युद्ध करायला अर्जुन बिलकुल तयार नव्हता हो की नाही. त्याला आपल्या कुटुंबाविषयी आसक्ती होती. म्हणजे युद्ध नको करूया असंच त्याला वाटत होतं. मग आता त्याच्यावर भगवान यांनी काय सांगितलं पहा की तू काय कर, क्षत्रिय म्हणून तू लढ. युद्ध करणं हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे हो की नाही. आणि समजा तू जरी नाही युद्ध केलं तरी या प्रत्येकाचा नाश होणार आहे कारण ही श्रीकृष्णांची योजना असते. म्हणजे श्रीकृष्णांनी ही योजना आधीच करून ठेवलेली होती. अर्जुनाने युद्ध थांबवलं जरी असतं आणि
अशा पद्धतीने युद्ध केलं पण नसतं तरी या सगळ्यांचा मृत्यू हा अटळ होता, तो होणारच होता. मृत्यूला म्हणजे अडवणं म्हणजे त्याला शक्य नव्हतं. म्हणजे युद्ध त्यानं केलं नसतं तर काही त्यांचा मृत्यू होणार नाही असं नव्हतं होणार. म्हणून भगवान काय म्हणतात, या योद्ध्यांचा मृत्यू आधीच झालाय. म्हणजे काळ हे भगवान यांचं म्हणजे काळाच्या स्वरूपातलं संहारक रूप आहे पहा. म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांच्या इच्छेनं हा विनाश होणार होता आणि हाच प्रकृतीचा नियम आहे. म्हणजे काय, की जेव्हा जेव्हा अधर्म असतो तेव्हा भगवान काय करतात, दुष्टांचा संहार करायला येतात. मग भगवान यांच्या हे सगळं इच्छेनं हा विनाश होणार होता आणि त्यामुळे अर्जुनाचं काय कर्तव्य, की त्यांनी युद्धामध्ये सज्ज झालं पाहिजे. युद्धामध्ये सिद्ध होऊन त्यांनी काय केलं पाहिजे, लढलं पाहिजे. मग आता भगवान पुढे काय सांगतात ते आपण बघूया. हा माताजी पुढची स्लाइड घ्या. तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम् मयैवैते निहता पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाची. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणून उठ, युद्धास तयार हो आणि यश प्राप्ती कर. शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे. माझ्या योजनेनुसार त्यांचा पूर्वीच मृत्यू झालाय आणि हे सर्वसाची सव्यसाची युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्र होऊ शकतोस. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता युद्धामध्ये लढणं हे अर्जुनाचं कर्तव्य आहे, हो की नाही? म्हणून भगवान काय म्हणतात, की माझी ही योजना आहे आणि त्यामुळे तू काय कर, आता उठ आणि युद्धात सिद्ध हो आणि काय कर, तू लढ, यश प्राप्ती कर, म्हणजे शत्रूवर विजय मिळव तू, असं भगवान सांगतात. म्हणजे इथं आता शब्द लक्षात घेऊया पहा. भगवान काय म्हणतात त्याला, की निमित्त मात्र म्हणजे काय, की भगवान यांच्या योजनेनुसारच सगळं आणि त्यांच्या इच्छेनुसारच सगळं घडणार आहे पहा. म्हणजे सगळ्या जगताचं जे संचलन आहे भगवान यांच्या इच्छेने आणि योजनेने होतं. पण आपल्यासारख्या मूर्खांना काय वाटतं, की हे सगळं जे आहे ते म्हणजे कुठल्या योजनेविनाच घडतंय. म्हणजे भौतिक प्रकृती जी आहे ती सुद्धा कशासाठी निर्माण केली जाते, तर आपल्यासारख्या जीवांना म्हणजे जे काही आहे ते आवश्यकता पुरवण्यासाठी आणि त्याद्वारे आपण तिचा लाभ घेऊन म्हणजे त्या भौतिक प्रकृतीमध्ये आपण आपल्या शरीराच्या ज्या आवश्यकता आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी तिथल्या सगळ्या सोयी-सुविधांचा लाभ घ्यावा आपण आणि भगवान यांची भक्तिमय, प्रेममय सेवा करून भगवान यांच्याशी असलेल्या आपल्या शाश्वत संबंधाचं पुनर्जागृती करून आपण भगवत धामामध्ये परत जावं, ह्यासाठी हे सगळं निर्माण केलेलं असतं. मग हे आपल्याला काही कळतच नाही, हो की नाही? आणि मग म्हणून भगवान काय सांगतात, की केवळ तू निमित्त मात्र हो आणि काय कर, की युद्धासाठी सज्ज हो आणि युद्ध लढ आणि यश प्राप्ती कर आणि समृद्ध राज्याचा काय कर, तू उपभोग घे. मग आता हे सगळं का सांगतायत भगवान? तर पहा, म्हणजे आपण समजून घेऊया, की हे सगळं जे आहे ते परमेश्वरांच्या मार्गदर्शनाखाली, कृष्णांच्या मार्गदर्शनाखाली घडतंय. म्हणजे कुरुक्षेत्राचं युद्ध हे आहे श्रीकृष्णांच्या इच्छेनुसार आणि योजनेनुसार लढलं गेलं आणि अर्जुन त्याला नकार देत होता. पण भगवान यांच्या इच्छेनुसार युद्ध करणं हेच मुळात क्षत्रियाचं यज्ञ आहे, हेच त्याचं कर्तव्य आहे आणि ते केल्यामुळं त्याचं कृष्ण भावनाभावित कर्म होणार होतं ते युद्ध करणं म्हणजे. तो त्याचा यज्ञ होणार होता, कृष्णांच्या संतुष्टीसाठी केलेलं कार्य होणार होतं आणि अशा पद्धतीनं भगवान यांच्या सेवेमध्ये म्हणजे तो स्वतःला जो कोणी असं समर्पित करेल, तो भगवान यांच्या कृपेस पात्र होईल. मग असं कृष्ण भावनाभावित कर्म त्यांनी करावं. त्याचं क्षत्रिय म्हणून त्यांनी कर्तव्य कर्म करावं आणि ह्यासाठी भगवान काय सांगतात, तू उठ आणि युद्धासाठी सज्ज हो आणि यशप्राप्ती कर. आता त्याला प्रेरणा देण्यासाठी म्हणजे गुरु नेहमी आपल्या शिष्याला प्रेरणा देण्यासाठी नेहमी असे शब्द वापरतात पहा. ते काय म्हणतात, सव्यसाची म्हणजे काय, जो दोन्ही हातांनी म्हणजे दोन्ही हाताच्या अंगठ्यांनी जो बाण जोडू शकतो धनुष्याला आणि जो दोन्ही म्हणजे हाताने असा बाण जोडून तो धनुष्यबाण चालवू शकतो असा महान योद्धा असा अर्जुन आहे पहा आणि त्याला प्रेरणा देण्यासाठी ते काय म्हणतात, सव्यसाची असं म्हणतात, की तू काय कर, युद्धासाठी सज्ज हो आणि काय कर, यश प्राप्ती कर. मग इथं आपण काय समजून घ्यायचं, की आपण काय केलं पाहिजे, आपल्यासारख्या बद्ध जीवांनी भगवान यांना शरण गेलं पाहिजे. त्यांच्या योजनांनुसार आपल्या जीवनामध्ये जे काही घडत असतं, सुखदुःख येत असतात, ती आपण आपल्यासाठी ती त्यांची योजना आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि कृष्ण भावनेमध्ये आपण उन्नत व्हायचा प्रयत्न केला पाहिजे. कृष्ण भावनेची जोपासना केली पाहिजे. मग हे ज्याला समजलं तो बुद्धिमान मनुष्य पहा. आता इथे चित्रात पहा, की इथे स्काल्पेल म्हणजे डॉक्टर जे वापरतात सर्जरीसाठी ती नाईफ म्हणजे चाकू.
त्याला म्हणायचं स्काल्पेल, हे ब्लेड आहे त्याचं, ही दाखवली. आता ह्याच्यावरून आपण काय समजून घ्यायचं, चेतना दोन प्रकारच्या असतात, वाईट चेतना आणि चांगली चेतना. मग आता वाईट चेतना जी आहे, म्हणजे उदाहरण घेऊया की एखादा चोर दरोडेखोर आहे, तर तो काय करेल, या चाकूचा सुराचा उपयोग करेल आणि तो काय करेल, तर तो लोकांना धाक दाखवून त्यांची संपत्ती बळकावेल, हो की नाही. त्यांच्या म्हणजे कडचे असे पैसे, मूल्यवान वस्तू बळकावेल. पण चांगली उत्तम चेतना म्हणजे काय, तर एखादा जो शल्यचिकित्सक आहे, सर्जन आहे, तो काय करेल, ह्याच स्काल्पेलनी म्हणजे ह्या चाकूनी किंवा सुराने तो काय करेल, तर एखाद्या रुग्णाचं म्हणजे तो काय करेल, चिकित्सा करून त्याचं जे काही आहे तर ते म्हणजे त्याची सर्जरी करेल, सर्जरी करायचा निर्णय घेईल आणि त्याद्वारे काय करेल, त्या रुग्णाचे प्राण वाचवेल, हो की नाही. म्हणजे चांगली चेतना आणि वाईट चेतना हा फरक आपण समजून घेतला. मग आता ह्या सगळ्यावरून आपण काय बोध घ्यायचा, तर आपल्यासारखे बद्ध जीव अशा पद्धतीनं सगळे काही चांगले वाईट कर्म करतच असतो या भौतिक प्रकृतीमध्ये. पण आपल्याला जर भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करायचं तर त्यांच्या संतुष्टीसाठीचं कार्य, म्हणजे असं कार्य केलं पाहिजे की ज्याद्वारे भगवान संतुष्ट होतील. मग ते कार्य म्हणजे काय, तर अर्जुनाने युद्धामध्ये लढणं, म्हणजेच ती त्याची भक्तिमय प्रेममय सेवा होणार आहे, म्हणजे हे दिव्य चेतनेमध्ये तो स्थित होणार आहे पहा. म्हणजेच त्याद्वारे अशा पद्धतीने जेव्हा एखादा व्यक्ती सेवा करतो, तेव्हा निश्चितच तो भगवान कृष्णांच्या कृपेस प्राप्त होऊ शकतो. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे, आपला शाश्वत संबंध भगवान यांच्याशी असलेला समजून घेतला पाहिजे आणि त्याद्वारे त्यांच्या सेवेमध्ये स्वतःला युक्त केलं पाहिजे. आता पुढे जाऊ आपण. हा मला त्याची पुढची स्लाइड घेऊ. हरे कृष्ण. 11.34 द्रोण, भीष्म, कर्ण आणि इतर महान योद्ध्यांना मी पूर्वीच मारलेले आहे, म्हणून तू त्यांचा वध कर आणि व्यतीत होऊ नकोस, केवळ युद्ध कर, यामुळे युद्धामध्ये तू शत्रूवर विजय प्राप्त करशील. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता भगवान काय सांगतात पहा, की हे जे सगळे आहेत, द्रोण, त्यानंतर भीष्म, कर्ण, या शूरवीर जे योद्धे आहेत त्यांना मी पूर्वीच मारले. तू बिलकुल व्यथित होऊ नको, बिलकुल काळजी करू नकोस आणि तू काय कर, युद्ध कर, युद्धासाठी सज्ज हो आणि शत्रूवर विजय मिळव, म्हणजे आणि तू विजय प्राप्त करशील असं त्याला आणि सांगतात पहा. म्हणजे खात्री देतात भगवान. म्हणजे भगवान यांची प्रत्येक योजना जी असते ती आपल्या भक्तावर त्यांची विशेष कृपा करायला भगवान येतात. भक्तांचा उद्धार म्हणजे काय, तर हेच भगवद्गीतेतलं मर्म आपण समजून घेतलं पाहिजे, की भगवान आपल्या भक्तांवर विशेष कृपा करायला येतात, कारण भगवान यांच्यावरच पूर्णतः आश्रित असतात त्यांचे भक्त. मग जो भक्त आहे तो भगवान यांच्या इच्छेनुसार म्हणजे कार्य करत असतो किंवा योजना ज्या आहेत त्या कार्यान्वित करत असतो. मग भक्तांना सगळं भगवान श्रेय देतात पहा. युद्धामध्ये अर्जुन लढला, पण कृष्णांच्या कृपेमुळे लढला, त्यामुळे अर्जुन जो आहे तर तो विजयी झाला. म्हणजे सगळं श्रेय भगवान यांनी अर्जुनाला दिलं पहा. म्हणजे प्रत्येक मनुष्यानं आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे आपण सगळ्यांनी, की आपल्या जीवनामध्ये अशा पद्धतीने आपण जेव्हा जगत असतो भौतिक संसारामध्ये, आपल्याला हे जे आपलं कर्तव्य कर्म करून आपलं रोजच्या जीवनाचं रहाटगाडगं चालवायचे, पण इथं कृष्ण भावनाभावित कर्म केलं, कृष्णांच्या संतुष्टीसाठी आपण कार्य केलं, प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली कार्य केलं, तर निश्चितच कृष्ण कृपा मिळू शकते पहा. म्हणजे जी भक्तांची योजना असते तीच भगवान यांची असते पहा. मग भगवान जे आहेत तर अशा योजना म्हणजे जे आहेत तर अशा ज्या योजना असतात त्यामध्ये भक्तांना मोठे करतात पहा, भक्तांना श्रेय देतात. म्हणून काय म्हटले, भगवान इतके कृपाळू दयाळू आहेत पहा, की म्हणजे ते भक्तवत्सल म्हटलं, म्हणजे हे हा गुणधर्म भगवान यांचा म्हटला जातो. म्हणजे त्यांना इतकं प्रेम असतं की आपल्या भक्तांना ते मोठे करतात पहा. भक्तांच्या वरती त्यांची एक विशेष कृपाच असते पहा. मग अशा भगवान यांच्या योजनांचं अनुसरण आपण करायला पाहिजे, तर जीवनाच्या संघर्षामध्ये काय होऊ, आपण यशस्वी होऊ. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हरे कृष्ण. संजय धृतराष्ट्र म्हणाला, हे राजन, भगवंतांकडून हे वचन ऐकून थरथर कापणाऱ्या अर्जुनाने हात जोडून पुन्हा पुन्हा नमस्कार केला. अत्यंत भयभीत झालेला अर्जुन सद्गतीच परत भगवान श्रीकृष्णांना असे म्हणाला. 11.36 अर्जुन म्हणाला, हे ऋषिकेश, तुमच्या नामश्रवणाने संपूर्ण जगत हर्षोल्लासित होते आणि सर्व लोक तुमच्यावर अनिरुक्त होतात. सिद्ध पुरुष जरी तुम्हाला नमस्कार करत असले तरी राक्षस भयभीत होऊन इतरत्र पळत आहेत. हे सर्व योग्यच घडत आहे. 11.37 हे महात्मन, ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ असे आदिसृष्टी करते तुम्ही आहात, तर मग त्यांनी तुम्हाला का बरे आदरपूर्वक नमस्कार करू नये? हे अनंता, हे देवादिदेव, हे जगन्विलास, या भक्ती सृष्टीच्या पलीकडे असणारे तुम्ही परम अविनाशी सर्व कारणांचे कारण आहात. 11.38 तुम्ही आदिपुरुष भगवान, पुरातन, या व्यक्त
प्राकृतिक जगताचे एकमेव आश्रयस्थान आहात. तुम्ही सर्वज्ञ आहात आणि जे जे ज्ञेय आहे ते सर्वच तुम्ही आहात. तुम्ही त्रिगणातील असे परमपूज्य आश्रयस्थान आहात. हे अनंत रूपा, तुम्हीच ही सारी भौतिक सृष्टी व्यापली आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. खूप छान वाचलात माताजी. खूप खूप हरे धन्यवाद. कृष्ण. तर आता भगवान ज्यांच्याविषयी संजय धृतराष्ट्राला काय सांगतोय की भगवान यांच्याकडनं हे सगळं ऐकून थरथर कापणारा अर्जुन त्यांना पुन्हा पुन्हा नमस्कार करायला लागला. म्हणजे भयभीत झाला होता तो आणि असा सद्गदित स्वराने, म्हणजे आवाज दाटलेला असा कंठामध्ये, त्याला म्हणायचं सद्गदित स्वर, अशा स्वराने तो काय म्हणाला, म्हणजे मित्र म्हणून नव्हे तर आश्चर्यचकित भक्त म्हणून तो त्यांची स्तुती करायला लागला. पहा आता कुरुक्षेत्रावरच्या युद्धाचा परिणाम काय होणार आहे श्रीकृष्णांकडून ऐकल्यावर अर्जुन काय झाला तर आनंदी झाला, हर्षोल्लसित झाला. म्हणजे भगवान जे आहेत तर म्हणजे त्यांचा महान भक्त आणि मित्र या नात्यानं, म्हणजे श्रीकृष्णांनी जे काही केलंय ते सगळं योग्यच केलंय. आणि मग आता भक्तांचे पालन करता आणि अशा अनिष्टांचा, म्हणजे अशा दुष्टांचा नाश करणारे भगवान आहेत. मग हे सगळं त्याला अत्यंत सगळं आवडले. पहा आणि त्यामुळे तो त्याच्यासाठी हे सगळं हितकारक आहे हे सगळं अर्जुनाला समजलंय. आणि मग कुरुक्षेत्रावर युद्ध चालू होतं तेव्हा आकाशात काय झालं होतं, इकडे देवदेवता सिद्ध असे उच्च स्तर, म्हणजे जे उच्च स्तरावरचे बुद्धिमान लोक होते वेगवेगळ्या लोकातले, तर ते हे श्रीकृष्ण उपस्थित तिथे आहेत, भगवान स्वयं आहेत, म्हणून युद्धाचं निरीक्षण करायला तिकडे सगळे जमले होते. पहा म्हणजे असे दाटीवाटीच होते तिकडे भगवान यांना पाहण्यासाठी. मग अर्जुनाने हे सगळं विश्वरूप पाहिलं तेव्हा सगळ्या देवतांना पण आनंद झाला. म्हणजे राक्षस नास्तिक लोक हे सगळे भगवान यांची काही स्तुती ऐकू शकले नाही, ते असुरी प्रवृत्तीचे असतात म्हणजे सगळे. मग आता भगवान यांचं हे जे प्रलयकारी असं महाभयानक रूप आहे ते पाहून ते काय करायला लागले, इकडे तिकडे पळायला लागले, त्यांना भीती वाटली, भयभीत झाले ते. मग श्रीकृष्णाने भक्त आणि राक्षसांना ही जी दिलेली वागणूक आहे ना, त्यामुळे अर्जुनाला खूप आनंद झाला, त्यांनी स्तुती केली. म्हणजे भगवान यांची जी कार्य आहेत ती भक्तांसाठी कशी असतात, कल्याणकारी असतात. आणि राक्षस किंवा असुरी नास्तिक लोक असतात, म्हणजे जे अधर्मी लोक असतात त्यांना सळोकी पळ करून सोडणारे असतात. पहा आपण समजून घेऊ याच्यातनं. मग असे जे भगवान आहेत तर त्यांच्याविषयी जो अर्जुन आहे तर तो काय करतो, त्यांना म्हणतो ब्रह्मदेवांपेक्षा श्रेष्ठ असे आधी सृष्टीकर्ते तुम्ही आहात. म्हणजे भगवान म्हणजे हे जे आहेत तर ते ब्रह्माजींना पण त्यांनी निर्माण केलंय. आणि म्हणून तो काय म्हणतो की ते आधी सृष्टीकर्ते जरी ब्रह्माजी असले तरी त्यांचे म्हणजे पिता म्हणजे कोण आहेत, भगवान. मग त्यांना का, म्हणजे त्यांनी सुद्धा तुम्हाला का बरं आदरपूर्वक नमस्कार करू नये. म्हणजे सर्वश्रेष्ठ असे कोण आहेत, भगवान आहेत, देवाधिदेव म्हणजे देवांचे देव, असे जगन्निवास म्हणजे जगतपती असे जे आहेत ते भगवान आहेत. म्हणजे भौतिक सृष्टीच्या पलीकडे असणारे, अविनाशी म्हणजे नष्ट न होणारे, सर्व कारणांचं कारण असे भगवान आहेत. म्हणजे सर्वव्यापी असे भगवान आहेत, सगळ्यांचे आराध्य भगवान आहेत असे, असं अर्जुन त्यांची स्तुती करतोय. पहा मग आता इथे समजून घेऊया की भगवान कसे आहेत, आदिपुरुष म्हणजे पुराण पुरुष म्हटलंय त्यांना. आपण ब्रह्मसंहितेत हा उल्लेख म्हणजे अभ्यासलाय. मग भौतिक जगताचं एकमेव आश्रयस्थान कोण आहेत, म्हणजे जे व्यक्त भौतिक जगत होतं, म्हणजे काय भौतिक प्रकृती निर्माण होते, मग ह्याचं आश्रयस्थान कोण आहेत, भगवान आहेत. सर्वज्ञ आहेत, म्हणजे भगवान अणुच्या अंतरात देखील प्रवेश करतात आणि चराचर त्यांनी व्यापलेलं असतं, त्यामुळे सगळं काही त्यांना माहित असतं. जे जे ज्ञेय आहे म्हणजे जाणून घेण्यासारखं सुद्धा कोण आहेत, भगवानच आहेत, ते त्यांच्या कृपेमुळेच आहे. त्यामुळे जे जे ज्ञेय म्हणजे ज्ञानाचा उद्देश जाणून घेण्यासारखं ते सुद्धा भगवानच आहे. आणि मग त्रिगुणातील म्हणजे त्रिगुणाच्या अतीत असणारे असे परम पूजनीय आश्रयस्थान म्हणजे कोण आहेत, भगवानच असणार आहेत आपल्यासाठी अनंत रूपामध्ये. त्यांची ही सगळी भौतिक सृष्टी व्यापली आहे, मग या सगळ्या सृष्टीचं आश्रयस्थान सुद्धा कोण आहेत, भगवान आहेत. मग असं परमपूज्य आपल्या सगळ्यांचं आश्रयस्थान भगवान आहे. त्याची अर्जुन स्तुती करतोय पहा त्यांची. म्हणजे इथं आपण समजून घेऊया की ज्ञान आणि म्हणजे जे आहे तर ते त्याचा उद्देशही कृष्ण आहेत, त्याचं ध्येयही कृष्ण आहेत आणि सर्वव्यापी सुद्धा श्रीकृष्ण आहेत. आणि वैकुंठ जगतात सुद्धा कोण आहेत, भगवानच आहेत. म्हणजे असे दिव्य आपले परमपुरुष पुरुषोत्तम असे भगवान आहेत. मग आता पुढे जाऊ आपण. हा माताजी. हा माताजी. हे slide वाचूया. हरे कृष्ण. 11.41-42. मी तुम्हाला तुमचा महिमा न जाणता माझा मित्र मानून हे कृष्ण, हे यादव, हे मित्र असे अनादराने संबोधले आहे. प्रेमाने किंवा प्रमादाने मी जे काही केले असेल त्याबद्दल मला क्षमा करा. विश्रांतीच्या वेळी चेष्टा करताना, एका शय्येवर शयन करताना किंवा एकत्र भोजन करताना अथवा बसताना आणि कधी कधी एकांतवासात तर कधी मित्रासमक्ष मी तुमचा अपमान केला आहे. हे अच्युता,
माझ्यात सर्व अपराधांबद्दल मला क्षमा करा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता इथं अर्जुन जो आहे तर तो आता कृष्णाने जरी विश्वरूप प्रकट केलं तरी श्रीकृष्णांशी असलेले मित्रसंबंध आता त्याला पुन्हा आठवले. म्हणजे भक्त जो आहे तर तो नेहमी जो आहे तर त्याला तो संबंधाचं स्मरण असतं पहा. म्हणजे जो अंतरंग पार्षद आणि उच्च कोटीचा भक्त आहे तर त्याचे वैशिष्ट्य असतं पहा. म्हणजे मित्रसंबंधाचं त्याला स्मरण झाले आणि तो क्षमा मागतोय अर्जुन जो आहे तो श्रीकृष्णांची. म्हणजे मित्रसंबंध जे असतात ते कसे असतात, अनौपचारिक असतात. हो की नाही? आपण मित्र म्हणून एकमेकांना एकेरीमध्ये बोलवतो, एकमेकांना प्रेमाने एकमेकांची चेष्टा करतो. मग अशा पद्धतीनं ज्या काही त्याच्याकडनं कृती घडल्यात एक जिवलग सखा म्हणून जरी विश्वरूप दाखवलंय श्रीकृष्णांनी आणि असं विराट रूप जे आहे तर ते असं आपला जिवलग मित्र धारण करेल आणि आपल्याला दाखवू शकेल असं काही त्याला माहितीच नव्हतं ना. मग अर्जुन हे मान्य करतोय आणि मग तो काय म्हणतो की आपली ऐश्वर्य सगळी न जाणता म्हणजे हे मित्र, कधी हे कृष्ण, हे यादव असं मी बोलून तुमचा अपमान केला असेल तर त्याबद्दल मला क्षमा करा असं म्हणतो पहा. म्हणजे इथे श्रीकृष्ण जे आहेत ते इतके दयाळू कृपाळू आहेत पहा की आपलं अपार ऐश्वर्य म्हणजे षड ऐश्वर्याने युक्त आहेत. सगळ्या त्रिलोक म्हणजे सगळ्याचे स्वामी भगवान आहेत, जगतपती, जगन्निवास म्हणतात त्यांना. आणि असे जे आहेत ते अर्जुनाचे मित्रत्वाने वागतात पहा आणि अर्जुनाचे सारथी म्हणून सेवा करतात. म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून प्रेम आणि दयेचे म्हणजे जे काही उदाहरण आहे ते असू शकतं का? म्हणजे प्रेमाची पराकाष्ठा म्हणू आपण, दयेचा सागर हे कृष्ण करुणा सिंधू म्हणतो. इतकं दया भक्तांविषयी, इतकं प्रेम भगवान यांना आहे की त्यांनी सारथ्य केलं अर्जुनाच्या रथाचं आणि अर्जुनासोबत ते मित्र म्हणून राहिले. असा ऐश्वर्य संपन्न परमेश्वर म्हणजे पुरुषोत्तम आहेत ते अर्जुनासोबत राहिले पहा सखा म्हणून. मग असे जे भगवान आहेत तर त्यांच्यामध्ये आणि भक्तामध्ये हे काय असतं, प्रेमाचं आदान प्रदान असतं. श्रीकृष्ण आणि आपल्यासारखे जीव यांच्यामध्ये जो संबंध आहे, शाश्वत संबंध आहे, आपण त्यांचे दास आहोत आणि भगवान आपले स्वामी आहेत. या संबंधाचं म्हणजे ते काय असतं, त्या संबंधामधले ते भाव जे आहेत आणि प्रेम आहे त्याचं आदान प्रदान असतं. म्हणजे त्याचं विस्मरण त्याला होत नाही आणि त्यांनी हे सगळं ऐश्वर्य जरी पाहिलं, विश्वरूप जरी पाहिलं तरी त्याचा जो भाव आहे तो कोणता आहे, सखा भाव आहे. आणि हेच उत्तम भक्तांचं किंवा उन्नत भक्तांचं, शुद्ध भक्तांचं जे आहे तर ते वैशिष्ट्य आपण पाहतो अर्जुनाच्या माध्यमातून सखा भावाने तो जोडला गेलाय. श्रीकृष्णांशी आपला संबंध सखा भावामध्ये त्याने प्रस्थापित केलाय तर ते तो विसरू नाही शकला. आता पुढे जाऊ आपण. हरे कृष्ण. 11.45 पूर्वी मी कधी न पाहिलेले विश्वरूप पाहिल्यानंतर आनंदित झालो आहे, परंतु त्याच बरोबर भयाने माझे मन व्याकुळ झाले आहे. म्हणून हे देवादिदेव, हे जगन्निवास, कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा आणि तुमचे पुरुषोत्तम भगवान रूप प्रगट करा. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. आता अर्जुन जरी सखा असला तरी मित्र असला तरी आपल्या मित्राच्या ऐश्वर्याने एखादा व्यक्ती आनंदित होतो की नाही, तसं कृष्ण आपले पुरुषोत्तम भगवान हे आपले मित्र आहेत हे पाहून म्हणजे खूप आनंदी झाला. पण हे विराट रूप पाहून अत्यंत म्हणजे त्याला भय वाटलं आणि कृष्णाविषयी केलेल्या म्हणजे अपराधाविषयी त्यांनी क्षमा याचना केली. पण आता या भयामुळे तो इतका व्यथित झाला होता, इतका गोंधळला होता की त्यांना आता प्रार्थना केली की तुम्ही आता तुमचं चतुर्भुज नारायण रूप दाखवा. म्हणजे श्रीकृष्ण कुठलंही रूप धारण करू शकतात. म्हणजे त्यामुळं तो आता प्रार्थना करतोय. त्याने हे जाणलंय श्रीकृष्ण जे आहेत तर ते जगन्निवास आहेत किंवा कोणात पुरुषोत्तम भगवान आहेत. मग आता विश्वरूप असतं ते भौतिक किंवा तात्पुरतं असतं. म्हणजे वैकुंठ लोकामध्ये जे भगवान असतात तर ते चतुर्भुज नारायण रूपात असतात. मग आध्यात्मिक जगतामध्ये असंख्य अशी वैकुंठ आहेत बरं का. आणि ह्या प्रत्येक वैकुंठामध्ये श्रीकृष्ण आपल्या वेगवेगळ्या विस्तारित रूपाद्वारे तिथं असतात आणि त्यानुसार त्यांची नावं असतात. म्हणजे अर्जुन जे नारायण रूप पाहण्याची इच्छा प्रकट करतोय ना तर ते नारायण रूप जे आहे ते चतुर्भुज असं आहे. म्हणजे हातात शंख, चक्र, म्हणजे गदा आणि पद्म घेतलेलं. मग त्या त्या ज्या प्रकारे म्हणजे ज्या म्हणजे पद्धतीनं शंख, चक्र, गदा, पद्म त्यांनी धारण केलेलं असतं ना त्यानुसार त्यांची नावं आहेत श्रीकृष्णांना आणि तेवढे वैकुंठमध्ये त्यांचे लोक आहेत पहा. मग आता हे चतुर्भुज रूप त्याला पाहायचंय. मग त्यासाठी त्यांनी प्रार्थना केली. मग आता पुढे जाऊ आपण. हा माताजी पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्ण. 11.47 श्री भगवान म्हणाले, हे अर्जुन, मी तुझ्यावर प्रसन्न होऊन माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे या प्राकृत जगतातच हे परमश्रेष्ठ विश्वरूप तुला दाखविले. तुझ्या वाचून पूर्वी कोणीच हे अनंत तेजोमय आणि आद्य रूप पाहिलेले नाही. 11.48 हे कुरुप्रवीर, तुझ्या पूर्वी माझे हे विश्वरूप कोणीही पाहिलेले नव्हते, कारण
वेदाध्ययनाने, यज्ञाने, दानाने, पुण्यकर्माने किंवा उग्र तप करण्याने मला विराट रूपात या भौतिक जगतामध्ये पाहणे शक्य नाही. 11.49 माझे हे भयंकर रूप पाहून तू व्यथित आणि भ्रमित झाला आहेस. आता हे रूप मी समाप्त करतो. हे मदभक्त, सर्व क्लेशातून मुक्त हो. तुला जे रूप पाहण्याची इच्छा आहे ते रूप आता शांत चित्ताने पाहू शकतोस. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता भगवान काय सांगतात, मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. अत्यंत भगवान जे आहेत तर ते अर्जुनावरती प्रसन्न आहेत आणि त्यांनी आपली सगळी ऐश्वर्यमय तेजोमय रूप अर्जुनाला दाखवली. मग आता भगवान ते काय म्हणतात, की माझ्या अंतरंग शक्तीद्वारे म्हणजे भगवानांच्या आध्यात्मिक शक्तीद्वारे त्यांनी काय दाखवलं, त्यांना प्राकृत जगतात म्हणजे भौतिक जगतामध्ये परमश्रेष्ठ सर्वश्रेष्ठ असं विश्वरूप मी तुला दाखवलंय. त्याची इच्छा होती अर्जुनाची, त्यामुळे त्यांनी ते रूप दाखवलंय. मग हे भगवान यांनी आपल्या अंतरंग शक्तीनं म्हणजे आध्यात्मिक शक्तीनं प्रकट केलं. हे रूप कुणीच आधी पाहिलं नव्हतं, असं विराट रूप. म्हणजे अर्जुनाला जे विश्वरूप दाखवलं गेलं, तर हे त्याला दाखवलं गेल्यामुळे इतर लोकातल्या सगळ्या अंतरिक्षातल्या सगळ्या लोकांना, भक्तगणांना ते पाहता आलं. नाहीतर त्यांनी हे रूप पाहिलं नव्हतं आणि अर्जुनाला हे रूप पाहता आलं. तर हे जे रूप आहे, तर हे रूप आहे, तर ते इतर लोकांना पण त्यांनी कधी दाखवलेलं नव्हतं. म्हणजे अ, अ, इथं आपण समजून घेऊया, की दुर्योधनाकडे शांततेच्या वाटाघाटी करायला जेव्हा कृष्ण गेले होते, तर त्याला पण हे रूप दाखवलं होतं, पण ते अंशतः रूप दाखवलं होतं. त्यांनी शांतीचा प्रस्ताव नाकारला. मग त्यातली काही रूपं प्रकट केली होती किंवा यशोदा मैया जे आहेत, तर त्या कृष्ण जेव्हा मृदा खात होते, तर तेव्हा त्यांचं मुख त्यांनी म्हणजे जे आहे, तर ते त्यांनी जेव्हा उघडलं त्याचं हातात बोट घालून, म्हणजे हाताचं बोट घालून मुखामध्ये, ते मुख त्यांचं उघडलं ती मृदा पाहण्यासाठी खाल्ली आहे की नाही त्यांनी. तर त्यावेळेला त्यांना देखील ह्या विश्वरूपाचं दर्शन झालं. पण ते कसं होतं, तर ते काही प्रमाणात म्हणजे काही रूपं त्यांनी पाहिलेली होती. म्हणजे ज्या भक्ताची जशी म्हणजे पात्रता त्यानुसार त्याला ते दर्शन होतं. मग असं जे विश्वरूप आहे, तर हे म्हणजे भगवत परंपरेतल्या सगळ्या भक्तांना पाहायला मिळालं पहा. आणि मग आता हे जे आहे ते जसं विराट, जसे भगवान आहेत, जसं रूप आहे तसंच्या तसं केवळ अर्जुनाने पाहिलं पहा. मग आता इथे आपण हा भाग समजून घेऊया, की असं विश्वरूप कुणीही पाहिलं नव्हतं. आणि आता भगवान पुढे काय सांगतात, की वेदांचं अध्ययन करून किंवा यज्ञ करून, दान, तप म्हणजे हे सगळं करून, म्हणजे जी गृहस्थाश्रमातली कर्तव्य आहेत हे सगळं करून किंवा पुण्यकर्म केली, किंवा उग्र तप केलं, म्हणजे अशा पद्धतीचं कर्म करून, म्हणजे जे काही आपण स्वतःला शारीरिक कष्ट करतो त्याला म्हणायचं तपस्या, असं तप म्हणजे तप, दान, वेद अध्ययन असं काही करून आपल्याला म्हणजे हे जे रूप आहे, म्हणजे असं विराट रूप आहे, हे भौतिक जगतामध्ये पाहणंच शक्य नाही पहा. म्हणजे आपण भगवद्गीतेतनं आता हे समजून घेऊया, की ह्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, अर्जुनासारखं भक्त बनायला लागेल. अर्जुनासारखं भक्त बनल्याविना, भगवानांना शरण जाऊन त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा केल्याविना आपल्याला हे रूप नाही पाहता येणार. आणि मग पुढे भगवान काय म्हणतात, माझं हे भयंकर जे रूप आहे ते पाहून तू आता व्यथित भ्रमित झालाय आणि आता तुझं माझं जे हे रूप आहे हे मी काय करतो, समाप्त करतो, असं सांगतात पहा. म्हणजे भगवद्गीतेच्या सुरुवातीला आपण पाहिलं, की अर्जुनाला पितामह भीष्मांना कसं मी मारू आणि गुरूंचा वध कसं करू, अशी चिंता होती. मग श्रीकृष्णाने काय सांगितलं, बिलकुल तू ह्याची चिंता करायची आवश्यकता नाही. च्या पुत्रांनी जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण केलं, तेव्हा पितामह भीष्म आणि द्रोणाचार्य दोघेही मुकाट्याने बसले होते. म्हणजे त्यांनी स्वधर्माच्या आचरणात निष्काळजीपणा केला. मग अशा दुष्कृत्यांसाठी ते पूर्वीच मारण्यात आले, हे सुद्धा त्याला दाखवलंय विश्वरूपामध्ये. आणि म्हणून अर्जुनाला त्यांनी हे विश्वरूप दाखवण्याचं म्हणजे कारण हे होतं, की म्हणजे जे काही आहे ते भगवान यांच्या योजनेमुळं घडतं. म्हणजे भक्त जे असतात ते सदैव असे शांत असतात. म्हणजे अशी भयंकर कृत्य कधी भक्त करत नाहीत. भक्त हे भगवान यांच्यापेक्षा दयाळू म्हणजे कृपाळू असतात पहा, त्यांना प्रेम असतं. पण भगवान जे असतात तर त्यांना ते काय करतात, अशा आताताईंना दंडित करतात किंवा अशा पद्धतीचे जे अधर्मी लोक आहेत त्यांना दंडित करत असतात. मग विश्वरूपाच्या प्रकटीकरणाचं प्रयोजन आता भगवान यांनी सांगितलं पहा. मग आता चतुर्भुज रूपाची त्याला इच्छा होती ते दाखवलं त्यांनी. मग आता विश्वरूपामध्ये कुठल्या भक्ताला रुची नसते किंवा तिथे प्रेमाचं आदान प्रदान तो करू शकत नाही. भक्ताचा भाव जाणतात, अर्जुनाचा तो भाव जाणतात भगवान. आणि मग ते काय म्हणतात, की आता माझं हे रूप मी समाप्त करतो, त्यामुळे तू व्यथित भ्रमित झालाय. आणि मदभक्त म्हणजे माझ्या भक्ता किती प्रेमाने म्हणतात पहा, सगळ्या क्लेशातून तू मुक्त हो. तुला आता जे पाहायचंय ते रूप अगदी शांत चित्ताने तुला मी दाखवेन. म्हणजे प्रत्येक भक्ताला भगवान यांचं विभुज रूप, जे श्याम सुंदर रूप आहे ना, तेच पाहायचं असतं. कारण त्या रूपामध्ये त्याला प्रेमाचं आदान प्रदान करायचं असतं. मग असं रूप
आता अर्जुनाला पाहायचंय. मग आता पुढे जाऊ आपण. हा माताजी. हरे कृष्ण. 11.50 संजय धृतराष्ट्राला म्हणाला, भगवान श्रीकृष्णाने याप्रमाणे बोलून अर्जुनाला आपले मूळ चतुर्भुज रूप आणि शेवटी द्विभुज रूप प्रगट केले आणि भयभीत अर्जुनाला धीर दिला. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता इथं समजून घेऊया की आता संजय धृतराष्ट्राला हे सगळं कथन करतायत बरं का. मग त्यांनी आता सांगितलं की भगवान श्रीकृष्णाने याप्रमाणे आता काय केलंय, तर आपलं चतुर्भुज रूप जे प्रकट केलं होतं तर ते आता समाप्त केले. आणि अर्जुनाला इथे चित्रात पाहूया, हे चतुर्भुज रूप त्यांनी दाखवलं आणि त्यानंतर तिथेच त्याला द्विभुज रूप आहे तर ते दाखवलं. आणि अशा पद्धतीने जो भयभीत झालेला अर्जुन होता, म्हणजे अत्यंत भय वाटलं होतं त्याला, व्यथित झाला होता, तर म्हणजे त्याला धीर आला. पहा म्हणजे काय की भगवान जे आहेत ते त्या भूतलावर आपल्या म्हणजे सगळी रूपं वेगवेगळी प्रकट करत असतात. पण जेव्हा भगवान येतात या भूतलावर तेव्हा वेगवेगळ्या लीला करायला येतात आणि वेगवेगळी रूपं त्या माध्यमातून आपली प्रकट करत असतात. मग श्रीकृष्णांना माहिती होतं की अर्जुनाला हे चतुर्भुज रूप पाहण्यामध्ये काही स्वारस्य नाहीये आणि जो कोणी भक्त आहे त्याला भगवान यांचं असं जे द्विभुज रूप आहे म्हणजे श्याम सुंदर रूप आहे तर तेच पाहण्यामध्ये रस असतो. अशाच रूपाकडे सगळे आकृष्ट होत असतात. म्हणजे भगवान सगळ्या सृष्टीचे नियंता आहेत आणि आपल्या भक्तांचं किंवा अर्जुनाचं भय त्यांनी नाहीसे केले पहा. आणि अशा पद्धतीने त्यांनी त्याला आपलं जे श्याम सुंदर कृष्ण रूप आहे तर ते दाखवलं. म्हणजे ब्रह्मसंहितेत काय म्हटले, प्रेमांजन छुरितेन भक्ती विलोचनेन. म्हणजे काय, मनुष्याने कसं पाहिलं पाहिजे भगवानांना, म्हणजे भक्तीच्या नेत्रांनी आणि प्रेमाचं अंजन घालून पाहिलं पाहिजे आणि मगच तो कृष्णाचं सुंदर रूप पाहू शकतो, जसं अर्जुनाने पाहिलं. हरे कृष्ण. 11.51 अर्जुनाने जेव्हा श्रीकृष्णांना मूळ रूपात पाहिलं तेव्हा तो म्हणाला, हे जनार्दन, हे अति सुंदर मनुष्य रूप पाहून मी आता शांत चित्त झालो आहे आणि मी आपल्या पूर्वस्थितीत आलो आहे. 11.52 श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, आता तू माझे रूप पाहत आहेस त्याचे दर्शन होणे अतिशय दुष्कर आहे. देवता सुद्धा हे मदरूप पाहण्याची संधी प्राप्त करण्याच्या नित्य प्रयत्नात असतात. 11.54 हे अर्जुना, मी जसा तुझ्या समोर उभा आहे तसे मला केवळ अनन्य भक्तियोगानेच जाणणे शक्य आहे आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येते. केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतोस. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण कुमुद माताजी. हरे कृष्ण कुमुद येस माताजी. माताजी. हरे कृष्ण. एक मिनिट मी पॉज करते, एक मिनिट. माताजी लेफ्ट झाल्या. हरे कृष्ण. जी माता. अर्जुनाने आता कृष्णांना आपल्या मूळ रूपात पाहिलं तेव्हा तो काय म्हणाला की हे अत्यंत म्हणजे अति सुंदर असं मनुष्य रूप आहे. आणि ते सगळं पाहून म्हणजे जे आहे तर तो अर्जुन जो आहे तो आता अत्यंत त्याचं मन असं शांत झालंय आणि तो आपल्या पूर्वस्थितीला आलाय. म्हणजे काय की आपण समजून घेऊया इथे की या म्हणजे इथे श्लोकामध्ये एक मानुष्यम रूपम असा शब्द म्हणजे आहे भगवान यांच्यासाठी. म्हणजे काय, मनुष्याच्या रूपात येतात भगवान. तर ते खरं तर कसे पूर्णतः आध्यात्मिक म्हणजे पुरुषोत्तम भगवान आहेत ते स्वतः. म्हणजे श्रीकृष्णांचा साधारण मानव म्हणून लोक काय करतात, उपहास करतात. पण श्रीकृष्ण जरी साधारण मानव असले तरी त्यांनी विश्वरूप दाखवणं म्हणजे काय आहे, म्हणजे त्यांचं तिथं परमश्रेष्ठत्व सिद्ध होतं. म्हणजे फक्त म्हणजे इथे फक्त तत्वज्ञानविषयक चर्चा नाही केली भगवानाने, ते प्रत्यक्ष त्यांचं विश्वरूप प्रकट केलंय. पहा म्हणजे भगवद्गीतेमधून हे आपण समजून घेतलं पाहिजे की
जर कोणी श्रीकृष्णांना सामान्य मनुष्य समजत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे पहा. म्हणजे भगवद्गीतेवर अनेक भाष्य आहेत आणि त्याद्वारे दिशाभूल होते लोकांची. पण आपण काय केलं पाहिजे, तर भगवानाचा भक्त आहे त्याच्याकडूनच आपल्याला यथार्थ समजून शकतं पहा. मग अशा पद्धतीची भगवद्गीता आपण अभ्यासली पाहिजे, की जे यथार्थ भगवद्गीतेतून आपल्याला जे काही भगवानाचे उपदेश आहेत तर ते आपल्याला त्यातून समजू शकतील. आता भगवान काय म्हणाले, की "तू माझं जे काही रूप पाहतोयस तर त्याचं दर्शन होणं अतिशय दुष्कर आहे आणि हे मधुर रूप पाहायला देवतासुद्धा नित्य म्हणजे प्रयत्नात असतात. त्यांना तशी संधी कधी मिळेल अशा पद्धतीनं ते प्रयत्नात असतात. म्हणजे काय, की कृष्ण जे आहेत तर त्यांचं विराट रूप जे आहे, तर हे पाहण्यासाठी एखाद्याला भगवान यांना भक्तीच्या नेत्रांनी आणि प्रेमाच्या अंजनानेच पाहायला लागेल पहा. मग आता इथे आपण समजून घेऊया, की श्रीकृष्णांना सामान्य मनुष्य त्यांचा उपहास करतात. किंवा मूर्ख लोक जे असतात तर त्यांचा मनुष्य आहे म्हणजे म्हणून उपहास करतात किंवा त्यांना मायावी समजतात कोणतरी. पण असं नाहीये. म्हणजे ब्रह्मदेव किंवा महान देवदेवता सुद्धा श्रीकृष्णांना द्विभुज रूपामध्ये पाहायला उत्सुक असतात. म्हणजे श्रीकृष्ण माता देवकीच्या गर्भात जेव्हा होते ना, तर त्यांचं अद्भुत रूप पाहायला सगळ्या देवता स्वर्गातल्या गोकुळी जायच्या पहा. म्हणजे भगवान यांचं दर्शन होऊ शकत नव्हतं. तर त्यांना ते भगवान यांच्यासाठी स्तुतीस्तव गायच्या. म्हणजे अशा पद्धतीनं ते उत्सुक असतात देवदेवता आणि मग असं जे रूप आहे भगवान यांचं, तर ते खऱ्या अर्थानं आपण वैदिक परंपरेचं म्हणजे गुरु-शिष्य परंपरेचं पालन करून अधिकृत म्हणजे आपले जे व्यक्ती आहेत म्हणजेच कोण प्रमाणित आध्यात्मिक गुरु ह्यांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा कृष्ण कथा श्रवण करू, त्यांच्याविषयीचं ज्ञान घेऊ, तेव्हा आपल्याला कृष्णप्रेम वाढेल आणि अशा पद्धतीनं जेव्हा एखादा व्यक्ती भक्तिमय प्रेममय सेवा करेल, तेव्हा त्याला भगवान आहे ना भक्तीच्या नेत्राने असं पाहता येईल पहा. त्या सेवेद्वारेच ही दिव्य दृष्टी आपल्याला मिळू शकेल आणि कृष्णांना पाहू शकू पहा. म्हणजे असा साक्षात्कार देवदेवतांना पण होत नाही आणि देवदेवतांना सुद्धा जाणणं श्रीकृष्णाला कठीण आहे आणि म्हणून हे रूप कसं आहे दुष्कर आहे आणि असं श्याम सुंदर जे रूप आहे द्विभुजधारी हे अतिशय दुर्लभ आहे आणि म्हणून देवदेवता सुद्धा हे मधुर रूप पाहायला संधी प्राप्त करत असतात, प्रयत्नात असतात सतत. मग ते काय म्हणतात अर्जुनाला, मी तुझ्यासमोर जसा आहे तसा मला केवळ अनन्य भक्ती योगानेच जाणणं शक्य आहे. म्हणजे काय, की जसा आहे तसा भगवान आहे ना म्हणजे श्यामसुंदर रूपामध्ये असे भगवान आहेत षडैश्वर्याने युक्त असलेले. अनन्य भक्ती योगाने म्हणजे मनात किंतु परंतु काही न ठेवता कुठलीही न शंका ठेवता भगवान यांच्यावर ठाम श्रद्धा आणि दृढ विश्वास आणि त्याद्वारे भगवान हेच आपल्या सर्व कारणांचं कारण आहेत. मी त्यांचा नित्य दास आहे आणि माझे ते स्वामी आहेत. हे जेव्हा एखाद्याला कळतं तेव्हा तो काय करतो म्हणजे तत्परतेने त्यांच्या सेवेमध्ये युक्त होतो आणि अशा भक्ती योगाने म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवेनेच कुणी जाणू शकेल पहा भगवान यांना प्राप्त करू शकेल. मग त्यासाठी आपल्याला एकादशीसारखं व्रत करायला लागेल. कठोर तपस्या म्हणजे जी करायची तर ते शास्त्राच्या विधिविधानांचं पालन आपण प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली केलं. दान द्यायचं तर आपण कृष्ण भावनेच्या प्रसारासाठी दान केलं. कृष्ण भक्ती मध्ये संलग्न असलेल्या भक्तांना दान केलं. हो की नाही? मग अशा पद्धतीनं आपण जेव्हा दान द्यायचा प्रयत्न केला. आपलं यज्ञ म्हणजे काय कलियुगासाठी यज्ञ म्हणजे नामसंकीर्तन यज्ञ. मग आपण श्रीकृष्णाच्या पवित्र महामंत्राचा जप केला. मग असं जेव्हा आपण कार्य करू किंवा नवसाधकांसाठी विग्रह सेवा आवश्यक असते. मग अशा पद्धतीने जेव्हा भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न करू तेव्हा निश्चितच काय होईल, की आपण भगवान यांना प्रत्यक्ष पाहू शकू किंवा त्यांच्या रहस्यमय जगतात म्हणजे कुठं, तत्वात म्हणजे कुठे, तर भगवत धामामध्ये आपण प्रवेश करू शकू. म्हणजे जे पूर्णतः आध्यात्मिक म्हणजे जगत आहे आणि तिथे केवळ जो भक्त आहे तो आपल्या आध्यात्मिक देहाने प्रवेश करूनच भगवान यांची सेवा करू शकतो. त्यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये युक्त होऊ शकतो. आता पुढे जाऊ आपण. हां, मग त्याची पुढची स्लाईड घ्या. हां, त्याचा हरे श्लोक. कृष्ण भक्त्या त्वनन्यया शक्य अहम् एवं विदोर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे अर्जुना, मी जसा तुझ्या समोर उभा आहे तसे मला केवळ अनन्य भक्ती योगाने जाणणे शक्य आहे आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येते. केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतोस. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हा श्लोक रिपीट आहे तोच, पण हा श्लोक अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे काय, की केवळ आणि केवळ भक्तिमय सेवेद्वारे भक्तियोगाच्या आचरणामुळेच आपण जे आहे तर ते जे आहेत तर त्यांना जाणू शकतो, त्यांना साक्षात पाहू शकतो आणि यासाठी प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडं आपण काय केलं पाहिजे,
तर त्यांच्या छायाचित्राखाली आपण गेलं पाहिजे. त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं पाहिजे. कृष्ण भावनेमध्ये आपण उन्नत व्हायचे प्रयत्न केले पाहिजेत. तेव्हाच आपण ह्या रहस्यमय तत्वात म्हणजे भगवान यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे आध्यात्मिक धामामध्ये प्रवेश करू शकू. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी. हरे कृष्ण. हा. हरे कृष्ण. 11 मत्कर्मफल मत्परमाः मद्भक्त संग वर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु यस मामेति पांडव. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे अर्जुन, जो सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो, जो माझ्या प्रित्यार्थ कर्म करतो, मला आपल्या जीवनाचे परम लक्ष्य मानतो आणि सर्व प्राणी मात्राशी मित्रत्वाने वागतो, तो निश्चितपणे मला प्राप्त होतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हा श्लोक अत्यंत महत्वाचा. म्हणजे काय की भगवान यांचे कोणी तर्काने मानसिक तर्काने त्यांना समजून त्यांना नाही घेऊ शकणार आणि भगवान यांचे विषयी म्हणजे जे आहे किंवा जे समजून घ्यायचंय तर त्यासाठी त्यांना काय करायला लागेल, भगवद्गीता भागवतातल्या उपदेशांच्या माध्यमातून तत्वता जाणायला लागेल. ज्यांना कृष्णाशी संबंध प्रस्थापित करायचा आहे त्याला सकाम कर्म म्हणजे करून आपली इंद्रिय तृप्तीचे कर्म करून कधी भगवान यांच्याशी संबंध नाही प्राप्त करता येणार. तर यासाठी काय करायला लागेल, तर भक्तिमय प्रेममय सेवा करून भगवान यांच्याशी असलेला आपला शाश्वत संबंध समजून घ्यायला लागेल पहा. आणि हेच भगवद्गीतेचा उद्देश आहे पहा. स्वग्रही आपल्या भगवद्धामात कसं जायचं हेच आपल्याला भगवद्गीतेतून शिकायला मिळतं. आणि हाच भक्तिमय प्रेममय सेवेचा मार्ग आहे. म्हणजे कृष्ण भावनाभावित कर्म करून म्हणजे काय की आपल्याला कृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करायचं आहे. आणि जे असं प्रत्येक कर्म आहे की जे आपण कृष्णांच्या संतुष्टीसाठी आपण करतो तर त्यावेळेला कृष्णांच्या कृपेस आपण प्राप्त होतो. म्हणजे प्रत्येक कर्म आपण जे काही कर्म आहे ते कृष्णांच्या संतुष्टीसाठी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तेच आपल्या जीवनाचं परमलक्ष मानलं पाहिजे. म्हणजे आपण घर बांधू तर आपण तिथे श्रीकृष्णासाठी सुंदर असं मंदिर बांधू. आपण म्हणजे तिथं विग्रहांची सेवा करू शकतो हो की नाही. अशा पद्धतीने श्रीकृष्णांना अर्पण केलेलं अन्न आपण प्रसाद म्हणून ग्रहण करू शकतो. मग कृष्णांसाठी आपण कृष्ण जे आहेत तर त्यांच्यासाठी आपल्याला मंदिर नाही बांधता आलं तर आपण मंदिरात मार्जनासाठी जाऊ शकतो. हे सुद्धा कृष्णकर्म आहे. आपल्याकडे थोडी जमीन असेल तर पुष्पोद्यान बनवू शकतो. म्हणजे आपल्याला म्हणजे जे काही शक्य आहे ते आपण करायचा प्रयत्न करतो. पत्रम पुष्पम फलम तोयम म्हटलंय. थोडीशी जमीन असली, तुळशीची रोपं वाढवली, तुळशीला पाणी घातलं, फुलं जे आहेत तर ती भगवंतांच्या सेवेला अर्पण केली. म्हणजे अशा पद्धतीनं जे काही आपल्याला शक्य आहे ते एखादा निर्धन व्यक्ती सुद्धा करू शकतो. म्हणजे यासाठी खूप असं आपल्याकडं धन असलं पाहिजे असं काही नाहीये. म्हणजे ह्याच्यावरून आपण काय समजून घ्यायचं की भगवानांची येणं केलं प्रकारेनं मग आपण काय केली पाहिजे, भक्तिमय प्रेममय सेवा करून कृष्णांच्या प्रित्यर्थ जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा निश्चितच काय होतं की आपण कृष्णांची कृपा प्राप्त करू शकतो. असा जो व्यक्ती आहे भगवान यांना परमलक्ष्य मानतो. भगवानाची प्राप्ती करणं, भगवद्धामाची प्राप्ती करणं हे परमलक्ष्य मानतो आणि त्यांच्या सेवेमध्ये युक्त होतो. तो सगळ्या प्राणीमात्रांशी मित्रत्वाने वागतो, प्रेमाने वागतो. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या अनुकूल गोष्टी आहेत तर त्या तो करतो. प्रतिकूल गोष्टी तो त्यागतो आणि मग प्रत्येक जीवात्म्यामध्ये भगवान श्रीकृष्णांना तो पाहायला लागतो. मग असं जेव्हा घडतं म्हणजे त्यावेळेला काय होतं की निश्चितपणे भगवान काय म्हणतात की माझ्या म्हणजे निश्चितपणे तो मला प्राप्त होतो. म्हणजे कृष्ण भावनाभावित भक्त जाणतो, की केवळ कृष्ण भावना भावित कर्म केल्यामुळं किंवा कृष्णांची सेवा केल्यामुळेच जीवनातल्या सगळ्या समस्यातून मुक्तता आपली होईल आणि प्रत्येकाशी तो मित्रत्वाने वागतो. म्हणजे म्हणजे तो निर्वैर होतो. म्हणजे काय, की प्रत्येकामध्ये भगवान यांना तो पाहायला लागतो. आणि भगवान यांच्या जे रूप आहे असं परमात्मा रूप प्रत्येकाच्या हृदयातलं तर त्याला तो शरण जात असतो आणि म्हणून असा जो शाश्वत संबंध आहे त्याचा अशा पद्धतीनं तो स्मरण करत असतो. म्हणजे अशा पद्धतीनं जेव्हा तो शुद्ध भगवत सेवेमध्ये संलग्न होतो तेव्हा निश्चितच काय होतं, भगवान यांच्या कृपेस प्राप्त होतो. इथे आपला अध्याय संपला. कोणाला काही शंका असेल तर आपण विचारूया. हरे कृष्ण.